हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठला तो हा माधव तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले आलिंगन घडे आलिंगन घडे सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता
सायुजता घडे आलिंगन घडे आलिंगन घडे सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे संताचा महिमा संताचा महिमा झाली बुरायाची सीमा झाली बुरायाची सीमा तीर्थे पर्वता तीर्थे पर्वता होगी पाया पे सकल होगी पाया पे सकल पाया पे सकल पाया पे सकल पाया पे सकल ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची म्हणे देवा म्हणे तुका म्हणे त्यांची केली पावे सेवा त्यांनी केली पावे सेवा तुका म्हणे तुका म्हणे पावे सेवा
pani sa ni sa
pani ni sagaza gama ga ni sa ni da pa da ma pa ga ma pa ni da pa da pa ma pa ma ga ma pa ma ga ma ga sa re ni sa ma ga pa ma pa ga ma pa ni da pa da pa ma pa ma ga ma pa ma ga ma kali bola ya chi se pa ma pa ma ga ma ga ni sa sa ma Gama pani sa
आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगदवंद जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा अतिशय उत्कृष्ट असा आणि वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा अभंग आहे. या अभंगातून महाराजांना काय विषय सांगायचा आहे तो विषय महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणातून आपल्याला स्पष्ट करून दिलेला आहे. ऐसा संताचा महिमा. महाराजांनी अभंगातून दुसरं तिसरं काही सांगायचं नसून तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला संतांचा महिमा मात्र सांगायचा आहे. विठ्ठल संपूर्ण अभंगातून तुकोबराय आपल्याला संतांचा महिमा सांगतात. का सांगतात? काय झालं, काही साधक मंडळी तुकोबरायांकडे गेल्यानंतर पहिल्यांदा ते म्हणायला लागले, महाराज म्हणे आम्ही साधक आहोत, साधनेमध्ये गुंतलेले असतो म्हणे, आपण काय कीर्तन करता, कीर्तनामधून काय विषय सांगता आम्हाला काही कधी कानावर पडत नाही, कारण ज्यावेळी आपलं कीर्तन चालू असतं त्यावेळी आम्ही कीर्तनाला हजर नसतो. त्याच्यामुळे आम्ही बरेच वेळेला ऐकलं की आपण संतांचा महिमा सांगता, म्हणजे संतांचा महिमा खरंच आम्हाला माहित नाही, संतांचा महिमा असतो कसा सांगा ना. महाराज म्हणायला लागले, ऐसा संतांचा महिमा. ऐसा म्हणजे कैसा, असा म्हणजे कसा महिमा. महाराज म्हणायला लागले, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा. प्रत्येक चरणातून महाराजांनी संतांचा महिमा सांगितला. म्हणे बाबांनो, संतांना जर आपल्याकडून आलिंगन घडलं, घडे शब्द बघा बरं का, घडलं, देणं वेगळं आणि घडणं वेगळं. चुकून एखादा संत महात्मा समोर उभा आहे, आपली त्याची ओळख नाही, माहिती नाही हा संत महात्मा आहे, जीवनमुक्त महात्मा आहे, परमात्मा स्वरूपावस्थेला प्राप्त झालेला महात्मा आहे, माहिती नाही, आणि आपण चुकून त्यांना गर्दीत म्हणा कशातही म्हणा आपण वारीला गेलो, कुठं गर्दीमध्ये भेट झाली, चुकून त्यांना आपण आलिंगन देणं आपल्याकडून घडलं, नुसतं घडलं, न जाणतेपणाने घडलं, तर काय फल मिळतं? मोक्ष सायुज्यता जोडे. मग अजाणतेपणाने आलिंगन घडल्यावर जर मोक्ष मिळतो, तर जाणतेपणाने संतांना आलिंगन दिल्यावर मोक्ष मिळणार नाही का? म्हणे हा संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा. महाराज म्हणायला लागले, जगातली जेवढी केवढी तीर्थ आहेत आणि वर्षभरातली जेवढी केवढी पर्वकाळ आहेत ती सगळी साधल्याचं फळ मिळतं, कारण ते सगळं पुण्य कुठं असेल तर ते संतांच्या पायापाशी असतं. असा संतांचा महिमा आहे. आणि शेवटी महाराज म्हणायला लागले, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा. महाराज म्हणाले, बाबांनो, अरे देवाची त्यांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते, हाच संतांचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल ठेवलं पाहिजे त्याच्यावर. चालेल ते काहीतरी, कारण ते माई खाल्लं की मला थोडं हे होतं.
महाराजांनी ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा म्हणत म्हणत प्रत्येक अभंगातून प्रत्येक चरणातून संताचा महिमा सांगितला. पहिल्या चरणातून, दुसऱ्या चरणातून, तिसऱ्यातून, चौथ्यातून, प्रत्येक चरणातून महाराजांनी त्यांना संताचा महिमा सांगितला. हा सगळा संताचा महिमा सांगून झाल्यानंतर ती साधक मंडळी म्हणायला लागली, महाराज एवढाच का संताचा महिमा? इतका सामान्य अहो म्हणे, कुठं आलिंगन दिल्यानं मोक्ष मिळतो, हा काही संताचा महिमा झाला? त्यांच्या पायापाशी तीर्थे पर्वकाळ असतात, हा काही संताचा महिमा झाला? त्यांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते, हा काही संताचा इतका सामान्य महिमा आहे का? महाराज म्हणाले, हा काही संताचा सामान्य महिमा नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे हा महिमा संतांचा, महिमा संताचा, सामान्य महिमा आहे का? नुसतं आलिंगन द्यायचं, मोक्षासारखं फळ मिळवायचं सामान्य महिमा आहे? पायाला लागायचं, जेवढी केवढी तीर्थ आहेत, जेवढे केवढे पर्वकाळ आहेत, तेवढं साधल्याचं पुण्य मिळवायचं सामान्य महिमा आहे? एवढंच नाही, त्यांची सेवा करायची, ती देवाला प्राप्त व्हायची, देवाला प्राप्त झाल्यामुळे जे फळ मिळायचं ते फळ मिळवून घ्यायचं. म्हणजे सामान्य वाटतो का महिमा तुम्हाला? हा सामान्य महिमा नाही, सामान्य नाही. ते लोक म्हणायला लागले, महाराज पण आम्हाला सामान्य वाटतो, त्याची गत काय? आम्ही साधक मंडळी, तुम्ही सामान्य माणसाला जे महत्वाचं म्हणून सांगतात ते आम्हाला महत्वाचं वाटत नाही, ते फार असं उचित किंवा आम्हाला काही फार श्रेष्ठ दर्जाचं वाटत नाही. पण तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळा संताचा महिमा सांगा ना, जो आम्हाला श्रेष्ठ बसेल असा संताचा महिमा सांगा. महाराज म्हणाले, याच्यापेक्षा श्रेष्ठ संताचा महिमा नाहीच आहे. तुम्हाला अजून त्या संताच्या महिम्याचं काय गमक कळालं नाही. तुम्हाला वाटतं मोक्ष मिळवणं सोपं आहे. सोपं आहे का? मोक्ष मिळवणं सोपं आहे? कुणाला मोक्ष मिळतो? मोक्ष मिळणं, भगवंताची प्राप्ती होणं कुणाला होते? ज्ञान मार्गाचा विचार करा. भगवान बोलतात, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म घ्यावे लागतात तेव्हा कुठं भगवंताची प्राप्ती होते, तेव्हा कुठं मोक्ष मिळतो? सहजासहजी मोक्ष मिळतो? अरे नुसतं संतांना दिलेल्या आलिंगनानं मोक्ष मिळतो, घडल्यानं, आलिंगन घडल्यानं मोक्ष मिळतो. हा काही सामान्य महिमा आहे का? पण साधकांना त्याचं काही महत्व वाटत नव्हतं. ते म्हणाले, महाराज अजून आम्हाला संताचा महिमा सांगा. महाराज म्हणाले, अजून सांगता येत नाही. का सांगता येत नाही? म्हणजे हाच तर संताचा महिमा आहे, त्याच्या संबंधानं फार बोलता येत नाही. झाली बोलायची सीमा, माझी बोलायची सीमा झाली, कारण संतांचा महिमा हा अनिर्वचनीय स्वरूपाचा आहे. विठ्ठल अनेक पदार्थ आपल्याकडे अनिर्वचनीय मानले गेले. वेदांतांनी 2 पदार्थ आपल्याला अनिर्वचनीय सांगितले. परमात्मा स्वरूप अनिर्वचनीय सांगितलं, माया अनिर्वचनीय सांगितली. भक्तिशास्त्रानं आपल्याला प्रेम अनिर्वचनीय सांगितलं, आणि आता संत वाङ्मय, संत महात्मे आपल्याला सांगतात संतांचा महिमा अनिर्वचनीय. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणे? परमात्मा स्वरूप कसं आहे? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय? निर्वचन करणं. निर्वचन करणं म्हणजे कथन करणं. त्याला अ हे अक्षर जोडा, अनिर्वचनीय शब्द निर्माण होतो. अ या एका अक्षराचे शब्दकोशाने 6 अर्थ सांगितले. 6 अर्थापैकी योग्य अर्थ इथं जोडून मग काय अर्थ होतो बघा. अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्या संबंधानं काही बोलता येत नाही, कथन करता येत नाही, त्याला अनिर्वचनीय म्हटलं जातं.
म्हणे असं देवाचं स्वरूप आहे. परमात्मा कसा आहे कुणाला सांगता येतं? तुमच्या माझ्यासारख्याला सांगता येत नाही महाराज. आपण तर सामान्य बुद्धीचे आहोत. आपण लहान पडतो. ज्ञानोबारायने विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात देवा तुला काय म्हणावं? तुझाच गुण म्हणो की निर्गुण रे, तुझाच गुण म्हणो की निर्गुण रे, देवा तुला काय म्हणायचं? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? काय म्हणू देवा? तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? काय तुझं स्वरूप मानू? तुला सगुण म्हणावं तर तुला गुणाचा स्पर्श होत नाही याचं ज्ञान याच्या विषयाचं ज्ञान आमच्या एवढं कोणाजवळ नाही. तुला कोणत्याही गुणाचा स्पर्श होत नाही. तू निर्गुण निराकार आम्हाला माहिती आहे. बरं तुला निर्गुण म्हणावं तर तुझ्या ठिकाणी असणाऱ्या 6 गुणांचं वर्णन आम्हीच आमच्या तोंडाने केलं. जगाला सांगितलं बाबांनो देवाच्या ठिकाणी 6 गुण आहेत. ऐका, यशश्रिय, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, 6 गुण देवाच्या ठिकाणी सांगितले ना ज्ञानोबराईने. आपण देवाला भगवान म्हणतो. भगवान का म्हणतो? भगवान शब्दाचा अर्थ काय? जो भगानी वान म्हणजे भगाने युक्त त्याला भगवान म्हटलं जातं. हे भग म्हणजे काय? हे भग म्हणजे 6 गुण आहेत. आपण विष्णू पुराणाला विचारा. विष्णू पुराणाने सांगितलं हे 6 गुण म्हणजे भग आहे. संपूर्ण ऐश्वर्यच समग्रच. हो, 6 गुण, या 6 गुणाला मिळून भग म्हणा. आणि त्या भगानी जो वान म्हणजे जो युक्त त्याला भगवान म्हण. आपण देवाला भगवान म्हणतो 6 गुणांनी युक्त म्हणून. तो जर गुणांनी युक्त असेल तर त्याला सगुण म्हटलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात तुला निर्गुण म्हणावं तर आमच्या तोंडाने सांगितलं 6 गुण तुझ्या ठिकाणी. तुला सगुण म्हणावं तर तुझा गुणाचा स्पर्श होत नाही. तुला हे आम्हाला म्हणतात कळतं देवा काय म्हणावं तुला? सगुण तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? काय म्हणावं कळत नाही. म्हणून काय करा, एक काम करा, सगुण निर्गुणी एकू गोविंदू रे. अनिर्वचनीय स्वरूप आहे परमात्म्याचं म्हणून त्याला एक गोविंद म्हणा आणि सोडून द्या. परमात्मा स्वरूप अनिर्वचनीय. दुसरी माया अनिर्वचनीय सांगितली. काय? वेदांताचा थोडासा बारकाईने विचार केला तर वेदांत बोलतं कोणते कोणते पदार्थ अनिर्वचनीय स्वरूपाचे असतात. एक जो सतरूप पदार्थ असतो तो अनिर्वचनीय स्वरूपाचा, दुसरा असतरूप पदार्थ अनिर्वचनीय स्वरूपाचा, आणि तिसरा सदसद विलक्षण पदार्थ अनिर्वचनीय स्वरूपाचा असतो. जास्त खोलात जात नाही, अगदी थोडक्यात आपल्या समोर मांडतो. सतरूप पदार्थ म्हणजे ज्याचा त्रैकालिक बाद संभवत नाही. 3ही कालामध्ये ज्याला नाही हे अक्षर नाही हे पद लागत नाही त्याला सतरूप पदार्थ म्हणतात. परमात्म्याचं स्वरूप सतरूप आहे. तो मागही नव्हता असं म्हणता येत नाही, आता नाही असं म्हणता येणार नाही, पुढे असणार नाही असंही म्हणता येत नाही. परमात्मा मागही होता, आताही आहे, पुढेही राहणार आहे. तोच राहणार आहे महाराज. तो सोडून या जगात दुसरं तिसरं काहीही राहणार नाही. परमात्मा सतरूप पदार्थ म्हणून त्याला अनिर्वचनीय मानलं. त्याचं स्वरूप अनिर्वचनीय. दुसरा असतरूप पदार्थ असतात म्हणजे ज्यांना 3ही कालामध्ये नाही हे पद लागतं. काही पदार्थ असे आहेत महाराज. मला सांगा, आपण कधी आकाशाला लागलेलं फुल पाहिलं का? आपण जाऊ द्या, आपण आता वर्तमानात नाही पाहिलं. मागं कधी आपल्या पिढ्यातल्या काही लोकांनी, वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी, खापर पंजोबांनी कधी पाहिलं का? नाही. बरं, आपली पुढे येणारी पिढी कोणती पाहिलं का? नाही. 3ही काळामध्ये नाही पद लागणे की नाही. आकाशाला लागलेलं फुल मागही नव्हतं, आताही नाही, पुढेही असणार नाही. नाही पद लागलं 3ही काळामध्ये, म्हणून ह्याचं स्वरूप असंच स्वरूप झालं. त्या फुलाचा रंग काय सांगता येत नाही. ते फुल किती पाकळ्याचं सांगता येत नाही. गंध कसा सांगता येत नाही. दिसायला कसं काहीही सांगता येत नाही. अनिर्वचनीय स्वरूप. आणि तिसरा पदार्थ आहे सदसद विलक्षण.
याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. या असताहून विलक्षण असणारा पदार्थ असतो, त्याला सदसद विलक्षण म्हणतात. अशी असते माया. मायेला सत म्हणावं तर तिचा ज्ञानानं बाध होतो, असत म्हणावं तर ती आता जगदरूपाने आपल्याला दिसते का नाही. नाथ महाराज म्हणतात, सत म्हणो तरी तात्काळ नासे, असत म्हणो तरी आभासे, जिने नाम रूपाचे पिसे लावली असे जगन्नाथ भगवतावनी. नाथ महाराज म्हणतात, बाबांनो, हिला सत म्हणावं मायेला तर हिचा तात्काळ नाश होतो, ज्ञान झाला की माया जाते. बरं, हिला असत म्हणावं तर जगदरूपाने तीच नटलेली डोळ्याला दिसते. मग काय करायचं? काय करायचं? हिला अनिर्वचनीय स्वरूपाची माना. एक परमात्मा स्वरूप अनिर्वचनीय झालं, माया अनिर्वचनीय झाली. त्याच्यानंतर भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं प्रेम अनिर्वचनीय. आपण नारद भक्ती सूत्र काढा. नारद सांगतात अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेमाचं स्वरूप कसं? अनिर्वचनीय आहे. प्रेमाच्या संबंधानं आपल्याला काहीही बोलता येत नाही. प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चेता चित्त जाणे, अनुभव चेता चित्त जाणे. प्रेम बोलता दाविता, अनुभव चेता, अनुभव चेता चित्त जाणे. प्रेम बोलता दाविता, प्रेम बोलता बोलता दाविता, प्रेम सांगत बोलता दाविता, अनुभव चित्त चित्त, अनुभव चित्त चित्त जाणे, प्रेम कसं आहे तुकोबाराय सांगतात. प्रेमने सांगता बोलता दाविता. प्रेमाच्या संबंधानं काही सांगता येत नाही. प्रेम कसं आहे त्याच्या संबंधानं बोलता येत नाही. बरं, दाखवा तरी म्हणे प्रेम दाखवता येत नाही. मग प्रेम कळायचं कसं? अनुभव चित्ता चित्त जाणी. नारदानी सूत्र वापरलं मुखास्वादनमत. एखाद्या मुक्या माणसाला साखर खाऊ घालायची आणि त्याला विचारायची, सांग बाबा साखरेची चव कशी आहे. त्याला सांगता येईल का? येत नाही. तसं म्हणे एखाद्याला प्रेम अनुभवायला लावायचं आणि विचारायचं प्रेम कसं आहे सांगता येत नाही, कारण प्रेमाचं स्वरूप अनिर्वचनीय. त्याच्यानंतर महाराज आपल्याला सांगतात, बाबांनो, जशा या 3 गोष्टी अनिर्वचनीय स्वरूपाच्या आहेत, तसा संतांचा महिमा सुद्धा अनिर्वचनीय स्वरूपाचा आहे. विठ्ठल अनिर्वचनीय स्वरूपाचा संतांचा महिमा महाराज आपल्याला सांगतात, या भंगातून सांगतात. पण पहिला प्रश्न निर्माण होतो, का सांगतात? काय गरज काय महाराजांना म्हणून त्यांनी आपल्याला संतांचा महिमा सांगावा? खरं तर तुकोबाऱ्यांसारख्याने आपल्याला काय सांगितलं पाहिजे? जे तुकोबाराय आपल्याला सहज सांगतात, तुका तरी सहज बोलेवाणी, त्याचे घरी वेदांत वाही. पण ज्यांच्या घरी वेदांत मूर्त रूपानं पाणी भरतं, किंवा ज्यांना वेदाचा अर्थ कळाला, वेदाचा तो अर्थ आम्हासी सखावा, छाती ठोकपणे तुकोबाराय सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. आम्हासी म्हणजे कोणाला? महाराज म्हणतात आम्हाला म्हणजे आम्हाला, फक्त आम्हाला तो वेदाचा अर्थ माहितीये. बाकी इतरांनी काय करावं? येरानी तो वाहवा भार माथा. येरानी काय करावं? तर फक्त वेदाचा भार, म्हणजे वेदातले जे अक्षर आहेत त्यांचा भार डोक्यावर व्हावा. बस. वेदातलं संस्कृत आपण पहा महाराज, फार कठीण. सामान्य संस्कृत ज्याला कळतं त्याला वेदातलं संस्कृत कळत नाही. वेदातलं संस्कृत काय तुकोबारांना कळतं. म्हणून तर तुकोबारांनी संस्कृतात असलेला वेद आपल्याला प्राकृतात आणून दिला का नाही? म्हणून तर आपण तुकोबारांच्या गाथेला पंचम वेद मानतो. वेदाचं सार काढून आणून तुकोबारांनी आपल्याला दिला. एवढा मोठा अधिकार तुकोबारायचा. वेद काय बोलला तुकोबारालाच कळालं की नाही? वेद अनंत
संत बोलला अर्थ तुलाची शोधिला, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम कवे. अनंत मुखानं वेद बोलतो, अनंत वै वेदा बोलतो. काय म्हणतो पण अर्थ काय शोधून काढला त्याने? म्हणे इतुलाची शोधिला काय, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. काहीही करू नका म्हणे. वेदाने काय सांगितलं? फक्त तुम्ही पांडुरंगाला, देवाला, विठोबाला शरण जा आणि निजनिष्ठेनं त्याचं नामस्मरण करा. वेदाचं सार तुकोबार आपल्याला सांगतात. वेद काय बोलतो तुकोबारांना कळालं का नाही? मग ज्यांना एवढं सगळं कळतं त्यांनी आपल्याला काय सांगितलं पाहिजे? संताचा महिमा. अहो त्यांनी काय सांगायला पाहिजे? त्यांनी वेदांतातले अवघड सिद्धांत आपल्याला सोपे करून सांगितले पाहिजे. त्यांनी तत्वज्ञानातले अवघड वाद आपल्याला सोपे करून सांगितले पाहिजेत. पण हे सगळं बाजूला ठेवून तुकोबारा आपल्याला संताचा महिमा सांगतात. का सांगतात? का सांगतात? याचं उत्तर देण्याकरता एक व्यवहारातला सामान्य नियम आपल्या समोर ठेवतो. काय असतं? एखादी गोष्ट एखाद्याला कळत नसेल तर ती ज्याला कळते त्यानं त्यांना कळणाऱ्याला ती गोष्ट कळावी म्हणून सांगितली पाहिजे. व्यवहारातला अतिशय सामान्य नियम आहे. समजा एखादी गोष्ट एखाद्याला कळत असेल तर ती गोष्ट त्याने त्या न कळणाऱ्याला कळावी म्हणून सांगितली पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला सांगतो. समजा एखादी गोष्ट आपल्याला सगळ्याला कळते आणि ती जर मला कळत नसेल तर कळणारे जे तुम्ही त्यांनी ती गोष्ट येऊन मला म्हणजे न कळणाऱ्याला सांगितली पाहिजे तर ती मला कळण्याची शक्यता आहे. किंवा याच्या विरुद्ध घ्या. काय प्रत्येक गोष्ट मला माहिती असेलच असं नाही. आपल्याला वाटत असेल महाराज तुम्ही असं उलट का बोलता? अहो आम्हाला कळतं तुम्हाला कळत नाही, मग तुम्ही कीर्तनाला उभे का? आम्ही का ऐकायला बसलो? उलट व्हायला पाहिजे. आम्ही कीर्तन करतो तुम्ही ऐका, काही अडचण नाही. ऐकायला माझी पूर्ण तयारी आहे. पण आज माझं नाव छापलंय, 2 तास करू द्या, उद्या तुम्ही करा, मी ऐकतो, माझी काही अडचण नाही. उलट करा, जाऊ द्या. काय प्रत्येक गोष्ट असा जर तुमचा समज असेल तर तो गैरसमज आहे बरं का. प्रत्येक कीर्तनकाराला जगातली प्रत्येक गोष्ट माहिती असते असं जर वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. आता कीर्तनकाराचे काय उघड करू का गुपित? सगळं जाऊ द्या, कशाला. झाकली मूठ बरी असते आपली. आपल्या ह्याच्या सगळ्यांनी आपापलं रक्षण करावं. उलटा सिद्धांत घेऊ. समजा काही गोष्टी मला कळतात आणि ती जर तुम्हाला कळत नसेल तर ती मी गोष्ट येऊन तुम्हाला म्हणजे न कळणाऱ्याला सांगितली पाहिजे तर ती तुम्हाला कळेल. वेदांतातले सिद्धांत काही कळत नाही तुम्हाला, तत्वज्ञानातले वाद कळत नसतील, संत वाङ्मयातल्या शंका काही त्याचं निरसन होत नसेल आणि ते जर मला कळत असेल तर मी येऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे तर ते तुम्हाला कळण्याची शक्यता आहे. तसं व्यवहारातल्या काही गोष्टी तुम्हाला कळतात त्या मला कळत नाहीत, मग तुम्ही येऊन मला सांगितलं पाहिजे तर मला व्यवहार कळू शकतो. हा सामान्य नियम तुकोबारांनी इथं वापरला. महाराज म्हणायला लागले जो महिमा मला उत्तम रीतीने कळतो तो संतांचा महिमा सामान्य जीवाला अजिबात कळत नाही. आणि महाराज म्हणायला लागले जोपर्यंत मी तो संतांचा महिमा जाऊन सामान्य जीवाला सांगणार नाही तोपर्यंत त्यांना तो संतांचा महिमा कळणार नाही. म्हणून महाराज अभंगातून आपल्याला संतांचा महिमा सांगतात. विठ्ठल संतांचा महिमा कळत नाही. महाराज आता कळत नाही म्हटल्यानंतर कदाचित कुणाला राग येईल, कारण कळत नाही हे शब्द असे आहेत तुम्ही कुणाही समोर जाऊन उच्चारा त्याला लगेच राग येतो, कुणाच्याही संबंधाने विचारा त्याला लगेच राग येतो. आपल्यापेक्षा वडील असणाऱ्याला विचारा, त्यांना जाऊन म्हणा तुम्हाला कळत नाही बाबा, तुम्हाला कळत नाही, ते लगेच रागवतात. प्रयोग करून बघा ना. घरी जाऊन आपल्या वडिलांना आपल्या आजोबांना एकदा जाऊन म्हणा बाबा तुम्हाला हे कळत नाही बरं का. आजोबा तुम्हाला हे कळत? ते म्हणतात बाळा आम्हाला कळत नाही. अरे आम्ही तुला जन्माला घातलं तू आम्हाला शहाणपण शिकवतो का राजा? अरे तुझ्या समोर आम्ही काय आता काय लहान राहिलो का? बघ म्हणे आमचे केस पांढरे झाले, तुला काय वाटतं आमचे केस पांढरे झाले काय उन्हात बसून झाले? उन्हात बसून नाही राजा, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्ती पाहिले, तुझ्यापेक्षा जास्त अनुभव आम्हाला आहे, आम्हाला कळत नाही म्हणतो. मोठ्याला मला मोठे रागवतात. मग समोर जन्माला आलेल्या किंवा आपण जन्माला घातलेल्या मुलाला तुम्ही म्हणून बघा बाळा तुला हे कळत नाही, ते मूल लगेच टोपेरे डोळे करतं म्हणतं मला कळत नाही. मोठ्याना म्हणा, लहानांना म्हणा, नाही समवयस्कांना म्हणा, आपल्या सोबतचे आपले मित्रमंडळी असतील त्यांना म्हणा बाबा तुला हे कळत नाही. कळत नाही म्हटलं की तो म्हणतो तूच शहाणा का, तुलाच सगळं कळतं, आम्हाला काही देवानं अक्कल दिली नाही. कुणालाही तुम्ही म्हणा, कुणाच्याही संबंधाने शब्द वापरा, त्यांना राग येतो. आपल्याला कदाचित राग आला असेल पण येऊ देऊ नका. वस्तुस्थिती ही आहे. संतांचा महिमा कळण्याकरता जी बुद्धी लागते ती बुद्धी भगवंताने आपल्याला दिलीच नाही. बुद्धी ही कर्मानुसारणी असते. जसं कर्म तशी बुद्धी आणि जशी बुद्धी तशी आकलन शक्ती असते. असं कोणत्याही बुद्धीला संतांचा महिमा आकलन होत नाही, कळत नाही. महाराज काय बुद्धीचे प्रकार केले तर काही जणांची बुद्धी अति स्थूलाचं ग्रहण करणारी असते, काही जणांची बुद्धी ही स्थूलाचं ग्रहण करणारी असते, काही जणांची बुद्धी सूक्ष्माचं ग्रहण करणारी असते आणि काही जणांची बुद्धी अतिसूक्ष्माचं ग्रहण करणारी असते. थोडक्यात वर्ग करायची झाली तर उदाहरण सांगतो, म्हणजे उदाहरणानं आपल्याला मुद्दा पटून येईल. महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. काय झालं, एकदा द्रोणाचार्याने आपल्या आश्रमातल्या एका झाडावर पोपट बांधला. पोपट बांधल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाठाच्या वेळी त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना जवळ घेतलं. समोर धनुष्यबाण ठेवलेला होता. विद्यार्थी विचारायला लागले काय करायचं गुरुजी, आज काय पाठ देणार? म्हणे हे बघा मी सांगतो ते करा, इकडे या. मी तो उभा राहतो, माझ्याजवळ हा धनुष्यबाण ठेवलेला आहे, एकेकानं माझ्याजवळ यायचं.
हा धनुष्यबाण उचलायचा, धनुष्य उचलायचा, त्याला बाण लावायचा, त्याला ती दोरी ती प्रत्यंच्या ओढायची, समोर झाडाकडे बघायचं आणि सांगायचं काय दिसतं. एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. पहिला विद्यार्थी आला, त्याने तो धनुष्य उचलला, त्याला बाण लावला, दोरी ओढली, समोर बघायला लागला. आचार्याने विचारलं काय दिसतं बाळा समोर तुला. त्याने सांगितलं गुरुजी मला झाड दिसतं. म्हणजे झाड दिसतं ना, छान, ठेव ठेव, धनुष्यबाण दोन्ही खाली ठेव, ये पहिल्या कोपऱ्यात. त्याला पहिल्या कोपऱ्यात उभं केलं. मग दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवलं, त्याला विचारलं तुला काय दिसतं. त्याने सांगितलं म्हणे गुरुजी मला फांद्या दिसतात. म्हणजे वा वा छान, ठेव, धनुष्यबाण खाली ठेव, जा दुसऱ्या कोपऱ्यात. मग त्याच्यानंतर येणारा ज्या विद्यार्थ्याला झाड दिसायला लागलं त्याला पहिला कोपरा आचार्य दाखवायला लागले, ज्याला फांद्या दिसायला लागले त्याला दुसरा कोपरा आचार्य दाखवायला लागले. पुढे काही विद्यार्थी असायले जे म्हणायला लागले दोघांना दोन कोपरे गुरुजी दाखवतात, एकालाही बाण चालवायला सांगत नाहीत, म्हणे गुरुजीला वेगळं काहीतरी दाखवायचं आहे. म्हणून काही जण पुढे आले, त्याने तो धनुष्याला बाण लावला, दोरी ओढली, बारकाईने झाडाकडे बघायला लागले. त्यांच्या लक्षात आलं गुरुजींनी झाडाच्या एका फांदीला पोपट बांधून ठेवला. मग गुरुजीने विचारलं, आचार्याने विचारलं काय दिसतं बाळा तुला समोर. त्यांनी सांगितलं गुरुजी आपण बांधलेला तो पोपट मला दिसतो. ते म्हणाले वा छान, म्हणे तू यांच्या दोघांपेक्षा छान आहेस, म्हणे बुद्धी चांगली आहे तुझी, जा तिसऱ्या कोपऱ्यात. मग ज्याला झाड दिसायला लागलं त्याला पहिला कोपरा, ज्याला फांद्या दिसायला लागल्या त्याला दुसरा कोपरा, ज्याला पोपट दिसायला लागला त्याला तिसरा कोपरा. असं दाखवत 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 सगळे विद्यार्थी झाले. शेवटी अर्जुन उरला. अर्जुनाला पहिल्यावर द्रोणाचार्यांना आनंद झाला. म्हणे ये माझा लाडका शिष्य आहे, म्हणे मला काय दाखवायचं हे याला एकट्याला कळतं, बाकी कोणालाही कळत नाही. म्हणे ये अर्जुना ये बाबा, उचल धनुष्य, लाव त्याला बाण, ओढ दोरी आणि बघ समोर काय दिसतं. अर्जुनानं धनुष्य उचलला, बाण लावून दोरी ओढली आणि तो समोर बघायला लागला. 2 मिनिट गेले, 5 मिनिट गेले, अर्जुन काही बोलत नव्हता. आचार्यांनी विचारलं अर्जुना सांग ना काय दिसतं बाळा समोर तुला. अर्जुन काहीच बोलायला तयार नाही. शेवटी आचार्यांनी विचारायला सुरुवात केली, म्हणे बाळा तुला समोरचं झाड दिसतं का रे. अर्जुन म्हणाला नाही दिसत. नाही दिसत म्हणलं की ज्यांना झाड दिसलं ती मुलं हसायला लागली. म्हणजे गुरुजी अहो काय विद्यार्थी, काय म्हणून प्रेम करता याच्यावर तुम्ही, याला एवढं मोठं झाड दिसत नाही. आम्हाला तर असा संभ्रम निर्माण झाला, नक्की हा आंधळा आहे का याचा काका आंधळा आहे. कोण आंधळ आहे म्हणे. अहो बघा एवढं मोठं झाड ज्याला दिसत नाही त्याला कोणी डोळस म्हणाल का आंधळा. आंधळ्या आणि डोळसामध्ये प्रकार केले जातात महाराज. जाऊ दे ते प्रकार आता मी सांगत बसत नाही, वेळ माझ्याकडे नाही. मग गुरुजी म्हणाले थांबा तसं करू नका, मला पुढचा प्रश्न विचारा. त्याला विचारलं म्हणे हो म्हणे अर्जुना तुला फांद्या तरी दिसतात का. ज्यांना फांद्या दिसायला लागल्या ते वर विद्यार्थी म्हणायला लागले गुरुजी काय विचारता. अहो ज्याला झाडच दिसत नाही त्याला फांद्या कशा दिसतील, ज्याला एवढं मोठं आहे ते दिसत नाही त्याच्यापेक्षा बारीक दिसेल कसं. म्हणे आचार्य म्हणाले थांबा विचारू द्या, दिसतं का रे अर्जुना तुला. म्हणे नाही दिसत. नाही दिसत म्हणल्यावर ते त्या विद्यार्थी म्हणायला लागले गुरुजी आम्ही तुम्हाला सांगत होतो विनाकारण तुम्ही याच्यावर प्रेम करता. अहो याच्यापेक्षा जास्त बुद्धी आम्हाला आहे, याच्यापेक्षा तुम्ही दिलेले पाठ आम्हाला जास्ती लक्षात राहतात, तुम्ही विनाकारण याच्यावर प्रेम करता. मग गुरुजी म्हणाले थांबा मला थोडं तिसरा प्रश्न विचारू द्या. तिसरा प्रश्न विचारला. म्हणे अर्जुना अरे तुला त्या झाडावर बांधलेला पोपट तरी दिसतो का. मग ज्यांना पोपट दिसायला लागले ते म्हणायला लागले गुरुजी आता एक काम करा म्हणे, एक तरी आम्हाला या आश्रमात ठेवा नाही तर या अर्जुनाला तरी ठेवा. अहो ज्याला झाड दिसत नाही, ज्याला फांद्या दिसत नाही त्याला पोपट कसा दिसेल. कुणाला तरी एकाला आश्रमातून बाहेर काढा. गुरुजी म्हणाले सांगतो, कोणाला काढायचं मी ठरवतो, पहिले मला शेवटचा प्रश्न त्याला विचारू द्या. म्हणे अर्जुना बाळा सांग काय दिसतं तुला. तो म्हणाला गुरुजी झाड दिसत नाही, फांद्या दिसत नाहीत, त्याच्यावरचा पोपट दिसत नाही. अरे दिसतं काय तुला. म्हणे मला तुम्ही बांधलेला जो पोपट आहे त्या पोपटाचा फक्त डावा डोळा दिसतो, दुसरं तिसरं काही दिसत नाही. मग गुरुजी वळले सगळ्या विद्यार्थ्याकडे म्हणायला लागले बोला आता कोणाला आश्रमात ठेवून कोणाला बाहेर काढू, कोणाला काढू. दृष्टांत संपला. का सांगतो, ज्यांना झाड दिसलं अशांची बुद्धी अति स्थूलाचं ग्रहण करणारी, ज्यांना फांद्या दिसल्या अशांची बुद्धी स्थूलाचं ग्रहण करणारी, ज्यांना पोपट दिला अशांची बुद्धी सूक्ष्माचं ग्रहण करणारी, आणि अर्जुनासारख्याला ज्याला फक्त त्या पोपटाचा डावा डोळा दिसतो अशांची बुद्धी अति सूक्ष्माचं ग्रहण करणारी असते. आपल्याला संतांचा महिमा जाणून घ्यायचा असेल तर अर्जुनासारखी बुद्धी लागते. अति सूक्ष्माचं ग्रहण करणारी बुद्धी असेल तर संतांचा महिमा कळतो, नाहीतर संतांचा महिमा कळत नाही. का कळत नाही, कारण संतांचा महिमा कसा असतो तो तुकाराने आपल्याला सांगितलं की नाही. संताचा महिमा तो बहु दुर्गम, महिमा
संताचा महिमा तो बहुदुर्गम. महाराज म्हणतात संताचा महिमा कसा आहे? दुर्गम आहे. नुसता दुर्गम नाही. दुर्गम शब्दाचा अर्थ काय? दुर्गमः दुःगमः इति दुर्गमः. गम गच्छती या धातूला दु उपसर्ग लागला आणि मग दुर्गम शब्दाची उत्पत्ती झाली. जो अतिशय कठीण आहे असा असणारा संताचा महिमा महाराज म्हणतात तो बहुदुर्गम. अति कठीणातला कठीण असणारा असा संताचा महिमा म्हणे तो सामान्य जीवाला कळणार नाही. महाराजांनी पुढे आपल्याला हीच गोष्ट सांगितली बाबा. महाराज म्हणायला लागले संताचा महिमा अतिशय दुर्गम आहे. इथं शब्द किंवा शब्द ज्ञान असणाऱ्याचं काहीही चालत नाही. महाराजांनी हीच गोष्ट आपल्याला उदाहरणानं सांगितली. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. महाराज म्हणायला लागले अरे बाबानो एखादी म्हैस एखादी गाय खूप दूध द्यायला लागली म्हणजे कामधेनू होते का? होत नसते. उदंड त्या गायी उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परी त्या निराळ्या कामधेनू. एखादी गाय एखादी म्हैस एखादं दुसरं जनावर खूप दूध द्यायला लागलं म्हणजे ते कामधेनू होत असते का? होत नसते. महाराज कामधेनू कुठल्या गायीला म्हटलं जातं? ज्या गायी समोर उभं राहून ज्याची कामना केली ते देण्याचं सामर्थ्य ज्या गायीत असतं त्या गायीला कामधेनू म्हणतात. आपण फक्त त्या गायी समोर उभं राहायचं आणि मनात नुसती कामना करायची मला हे पाहिजे मला हे पाहिजे. ती गाय लगेच आपल्याला आणून देते. ती गाय लगेच आपल्याला देते. तिला कामधेनू म्हणतात. एका अशाच आपल्या बढाण्यासारखं लहानसं गाव होतं. त्या गावी अशीच कीर्तनाची सेवेची संधी मिळाली. सेवेसाठी गेलो. सेवेला कीर्तनाला गेल्यानंतर काय महाराज आपल्याकडे वेळेत कीर्तन सुरू झालं. आमच्या भागात वेळेत कीर्तन सुरू होत नाही. छापलेलं असतं 9 ते 11. सुरू व्हायला होतात आम्हाला 10 ते 12. आणि बरं त्याच्यात असे रवी महाराजासारखे रामानंद महाराजासारखे गायक जर असले तर एक कधी वाजतो कळत नाही. मग आता ते 10ला कीर्तन सुरू झालं. 12 वाजता कीर्तन संपलं. 12 नंतर आता मग ते सगळे दर्शन घेऊन सगळे लोक मला नारळ हातात मिळून जायला इतका वेळ झाला. मला 12:30 1 वाजायची वेळ आली. 1 वाजता नारळ हातात आल्यावर मी पटकन जाऊन गाडीत बसलो. गाडीत बसून दार ओढून घेणार इतक्यात एका ग्रस्ताने हात धरला. हात धरल्यावर एकदम भीती धडकीच बसली छातीत. म्हणलं एकदम हात कसा काय धरला? बरं पहिल्यांदा कुणी धरला हे बघावं. कुणी धरलाय बघावं म्हणून मी बाहेर मान काढून पाहिलं तर माणूस होता. म्हणलं बरं झालं पुरुषांनी हात धरला. मग त्यांना विचारलं का हात धरला बाबा एवढ्या रात्री? झालं काय सांगा. पुन्हा त्या माणसाबद्दल संशय चालूच झाला. हा नक्की पुरुष आहे हा संशय पुन्हा चालू झाला. मग त्यांना विचारलं का आपण हात धरला सांगा. मग ते म्हणाले महाराज काही नाही आपलं कीर्तन ऐकलं एक इच्छा निर्माण झाली. म्हणलं काय निर्माण झाली? म्हणे काही नाही मला आपल्याला माझ्या घरी घेऊन जायचं. म्हणलं एवढ्या रात्री 1 वाजता? अहो म्हणले केव्हाही कुणाला घरी घेऊन जाता का? आता काय ही वेळ आहे का? म्हणे नाही पुढे एखाद्या वेळी जर काल्याच्या कीर्तनाला आलो तर सकाळी आवर्जून मी तुमच्याकडे येतो. म्हणे आता रात्री 11ची 1ची वेळ आहे. तुमच्या घरातली सगळी मंडळी झोपलेली असतील. अहो मला माहिती आहे. मी काय आता नवीन कीर्तनकार राहिलो नाही. मला माहिती आहे आता गावात कीर्तन असलं म्हणजे गावातल्या प्रत्येक घरातला प्रत्येक मनुष्य काही कीर्तनाला येत नसतो. मी तर असा अनुभव घेतलाय. म्हटलं गावात कीर्तन असेल तर गावातल्या कीर्तनाला परगावची मंडळी जास्ती असतात. गावातली मंडळी कमी. मलाही माहिती आहे. म्हणलं मला कशाला तुम्ही त्रास देता? बरं गंमत अशी आहे म्हणलं तुम्ही आम्हाला हे सांगता. अहो माझा अनुभव तर असा वाईट आहे. आम्हाला गावातली मंडळी तर येत नाही ते माहितीच आहे. पण ज्या घरामध्ये आम्हाला पटका बांधायला नेलं जातं तिथली सुद्धा सगळी मंडळी येत नाही. हो ती घरातली मंडळी तर वाटच बघतात कधी हा बाबा एकदा पटका बांधून घराच्या बाहेर जातो. वाटच बघत असतात. मला माहिती आहे तुमच्या घरातली मंडळी झोपली असतील. कशाला त्यांची झोप मोडता? मी आल्यानंतर तुम्ही उठवताल. अरे उठा उठा देगलूरकर महाराज झाले उठा म्हणून त्यांना उठवाल आणि उठवल्यानंतर होईल काय? त्यांची झोप मोड होईल आणि झोप मोड झाल्यानंतर झोपेच्या भरात ते सगळ्यात पहिल्यांदा मला शिव्या घालतील. मलाच म्हणतील कोणते महाराज आले? देगलूरकर महाराज. मग जा म्हणा देगलूरला इथं काय मलाच कशाला शिव्या गाऊ घालता? जाऊ दे आता झाली सेवा चांगली गोड झाली आता निघतो मी इथून. ते म्हणाले महाराज तुम्हाला कोणी सांगितलं मला घरात घेऊन जायचंय? मी म्हटलं कुठे घेऊन जायचं? म्हणे मला तुम्हाला घराच्या माग घेऊन जायचं. मी तर हातच जोडले. म्हटलं काय चुकलं बाबा? चुकलं काय सांगा. म्हणे काही वावगं बोललो का? तुमच्या मनाला लागेल असं बोललो का? मग घराच्या मागे न्यायची भाषा काय करता? ते म्हणाले महाराज घाबरू नका. म्हणे घराच्या मागे नेऊन तुम्हाला माराय बिरायचं नाही. मग कशाला घराच्या मागे? म्हणे नाही माझ्या घराच्या मागे गोठा आहे आणि त्या गोठ्यामध्ये एक गाय आहे. म्हणे ती कामधेनू आहे. ती कामधेनू तुम्हाला दाखवायची. माझ्याकडे कामधेनू. मला इतका आनंद झाला. म्हटलं कामधेनू
यांच्याकडे. अरे वा, काही का असं म्हटलं असं नका, पण आपल्याला जर दैव योगानं कामधेनू भेटली तर आपण तिच्यासमोर जावं आणि काहीतरी कामना करावी. एखादा मनुष्य आता आजकालचा जर मुलगा असला असता आणि त्याच्यासमोर जर कामधेनू आली तर त्यांनी काय मागितलं असतं? त्यांनी सांगितलं असतं, देवा मला सगळ्यात महागडा मोबाईल दे. त्याची कामना असते. पण मी विचार केला, कामधेनू खरीच जर भेटली तर एवढीच विनंती करावी, बाई देगलूरकर घराण्यात जन्म घातला, 7 पिढ्या झाला जे घराण्यात ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं उपासना करतं, त्या घराण्यात जन्माला घातलीस, काही नाही शेवटचा श्वास असेपर्यंत एकदा तरी ज्ञानेश्वरी गाथा कळू दे, बाकी दुसरं तिसरं मला काही देऊ नको. एवढं कळायची बुद्धी दिलीस तरी खूप झालं. ही मागणी तिच्याकडे जाऊन करावी, कामना करावी म्हणून मी गेलो. तिच्या त्या गोठ्यात गेलो. महाराज त्यांनी दिवा लावला. त्या दिव्यात ती गाय बघायला लागलो. काय विलक्षण गाय होती म्हणतात, विलक्षण गाय. त्या गायीची पाठ बोट सगळी एक झालेली, 4 पायाच्या नुसत्या काढ्या, जोरात वारा आला तर ती गाय खाली पडेल अशी तिची अवस्था. हाडं सगळी बाहेरून मोजून घ्यायसारखी, शिंग खाली गाळलेले, आता ती कधी मरेल काय नाही सांगता येत नाही अशी अवस्था. मी म्हणलं ही कामधेनू? म्हणे होय महाराज. कशावरून कामधेनू? तुम्ही नाव ठेवलं का? नाही महाराज कामधेनूच आहे. म्हणलं कशावरून म्हणता तुम्ही? म्हणे महाराज ही गाय सकाळी 20 आणि संध्याकाळी 20 लिटर दूध देते. म्हणलं म्हणून काय कामधेनू होते काय? आणि 20 देणार कसं नाही? म्हणलं मशीन लावून काढलं असेल, काही सांगत ठेवलं नाही तिच्या, सगळंच काढून घेतलं. म्हणे तुम्ही आता ती 20 देणार नाही तर काय करेल बिचारी? एखादी गाय एखादी म्हैस खूप दूध द्यायला लागली म्हणजे कामधेनू होते का? तसं एखादा खूप शब्दपंडित झाला, शब्दाचा महिमा जाणणारा झाला म्हणजे संताचा महिमा जाणणारा होईल. महाराज म्हणतात नाही. म्हणून म्हणतो आपल्याला कळत नाही तर वाईट वाटून घेऊ नका. तो संताचा महिमा शब्दपंडितांना कळत नाही, शब्दपंडितांना कळत नाही. याच्यात नवल नाही महाराज, नवल याच्यात आहे. तो संताचा महिमा ज्याने रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत अशा नाही कळत नाही. पाहुणा घालवेल पालान, भविष्य करो येईल वर्तमान, भविष्य करो येईल वर्तमान, साधूचे नगर महिमान ग, ऐसे कसे आले भेट तिथे साधू, ऐसे आले भेट तिथे साधू, ऐसे साधूचे नगर महिमान, ऐसे कसे आले भेट तिथे साधू, ऐसे कैसे आले भेट तिथे साधू, घालवेल पालान, पायी चढवेल गगना, भविष्य करो येईल वर्तमान, भविष्य करो येईल वर्तमान, परित्राचा मुझे नको महिमान गा, साधूचे नगर साधूचे नगर महिमान गा, साधूचे नगर आम्ही भेट तिथे साधू, ऐसे कैसे आणे भेट तिथे साधू, ऐसे कैसे आणे भेट तिथे साधू, घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे महिमान न कळेगा. महाराज म्हणतात एखाद्याला पवन म्हणजे वारा, त्याच्या पाठीवर पालान म्हणजे हत्तीच्या पाठीवर घातलं जाणारं आसन ते घालता येईल. पालन कसं असतं? आपण हत्ती पाहिलाय की नाही माहिती नाही, त्याच्या पाठीवर एक प्रकारचं आसन असतं, साधं आसन हो, त्याच्यावर 2-3 प्रकारची आसनं घातली जातात. एक अंबारी असते ज्याच्यात राजाला बसून मिरवणूक काढली जाते. त्याच्यानंतर एक अंबारी म्हणजे वर छत नसलेलं एक आसन असतं, एक पालान असतं. महाराज म्हणतात ते पालान एखाद्याला कुठं घालता येईल? वाऱ्याच्या पाठीवर मुंगीवरी घालू, गजाचे पालाण ते चंद्रामृत सुख चंद्रामृत सुख रवि रवि सागर सागर परित्या साधूची भेट होईगा, साधूची भेट ऐसे कैसे आले भेट तिथे ऐसे कैसे आले भेट तिथे ऐसे कैसे आले भेट तिथे
पुन्हा घालवेल पालाण. त्याच्या पाठीवर, वाऱ्याच्या पाठीवर, एखाद्याला हत्तीच्या पाठीवर घातलं जाणार आसन घालता येईल, ज्याला पालाण म्हणतात. जो वारा आपल्या डोळ्याला दिसत नाही त्याच्या पाठीवर. पायी चढवेल गगन. एखाद्याला, आपण जसं घरामध्ये पायऱ्या चढत 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 दुसऱ्या मजल्यावर जातो, तसं कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता त्याला गगनामध्ये, आकाशामध्ये, अवकाशामध्ये वर 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 चढत जाता येईल. पायी चढवेल गगन. भूत भविष्य कळू येईल वर्तमान. एखाद्याला भूतकाळात घडून गेलेल्या, भविष्य काळात घडणाऱ्या आणि आता घडत असणाऱ्या गोष्टी सांगता येतील. परी त्या साधूचे महिमान नकळे गा. महाराज म्हणतात पण त्याला साधू संतांचा महिमान कळणार नाही. सांगतो कशासाठी? आपल्याला कळत नाहीत, वाईट वाटून घेऊ नका. तो संतांचा महिमा जे शब्द पंडित आहेत त्यांना कळत नाही. तो संतांचा महिमा ज्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत अशांना कळत नाही. एवढंच नाही तर हा संतांचा महिमा जो आपल्याला कळत नाही तो क्वचित प्रसंगी नारदासारख्याला सुद्धा कळला नाही. विठ्ठल विठ्ठल. नारदाला सुद्धा हा संतांचा महिमा कळाला नाही. वारकरी संप्रदायामधला अतिशय प्रसिद्ध असणार असा दृष्टांत आहे. खरं तर या दृष्टांताची नुसती सुरुवात केली तरी आपल्याला सगळ्याला तो कळून जाईल. पण काय, हा दृष्टांत सांगितल्याशिवाय माझी साखळी पूर्ण होत नाही, म्हणून थोडक्यात हा दृष्टांत सांगतो. नारद गेले भगवंताकडं. देव झोपलेले होते. देवाला हलवून जागा केलं. देवाने विचारलं कोण आहे बाबा, का झोप मोडता माझी? म्हणे देवा मी नारद आहे. नारद म्हटल्यावर देव नाराज झाले. म्हणे नारदा तुम्हाला तरी कळायला पाहिजे, एखाद्या सामान्याने उठवलं, ज्याला कळत नाही त्याने उठवलं ठीक आहे. म्हणे तुम्ही उठवता मला, तुम्हाला तर सगळं कळतं, हा माझा झोपेचा काळ आहे. म्हणे मी ह्या 4 महिन्यामध्ये मी झोपलेला असतो. आणि म्हणे नारदा तुम्हाला माहिती आहे मला असं माणसासारखं दिवसा झोपायचं, जागायचं, रात्री झोपायचं असं जमत नाही. मी एकदा झोपलं का उठत नाही, एकदा उठलो का झोपत नाही, अशी माझी अवस्था आहे. म्हणे तुम्हाला माहिती आहे म्हणे मला 8-8 महिने झोपता येत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही, मग 4 महिने तरी मला सुखानं झोपू द्या, का उठवता मला? उठवण्यात दोष शास्त्राने सांगितलं का नाही? 7-8 जणाला उठवायला शास्त्राने परवानगी दिली. कोणती 7 जण? विद्यार्थी, सेवका, पंथा, क्षुधार्थो, भयकातरा, भांडारी प्रतिहारीच सप्त सुप्तान प्रबोधेत. 7 जण. कोण? विद्यार्थी पहिला, सेवका नोकर, पंथा विद्यार्थी, सेवका पंथा म्हणजे प्रवासी, क्षुधार्थो भयकातरा ज्याला भूक लागलेली आणि भुकीने ज्याला झोप आली त्याला, झोपलाय त्याला उठवा. भयकातरा जो झोपलाय, स्वप्नामध्ये काहीतरी वेडवाकडं पाहिलंय आणि मग तो त्याला जर भीती वाटली त्या अंगाला कंप सुटलाय त्याला उठवा. भांडारी प्रतिहारीचं, भांडारी म्हणजे द्वारपाल, प्रतिहारी म्हणजे द्वारपाल, भांडारी म्हणजे कोठीवाला, त्या कोठीवाल्याला आपण उठवलं पाहिजे. प्रतिहारी म्हणजे द्वारपालाला उठवलं पाहिजे. का उठवलं पाहिजे? कारण यांना जर उठवलं नाही तर यांचं अहित होतं म्हणून. या सगळ्या सोबत अजून एकाला उठवायला शास्त्रांनी परवानगी दिली. कोणाला? जे कीर्तनात झोपलेत त्यांना. शास्त्र सांगते याला बिलकुल उठवा म्हणे, काही दोष नाही यांना उठवण्यात, बिलकुल उठवलंच पाहिजे. एकदा काय झालं, हा असा मी सांगितला सिद्धांत देवानं संतांनी शास्त्रांनी सांगितलंय कीर्तनात झोपलेला उठवण्यात दोष नाही. सांगितल्या 2 श्रोत्यांमध्ये भांडण सुरू झालं. माझ्या समोरचे एक श्रोते झोपले, त्याच्या बाजूला बसलेले श्रोते त्यांना कोपरा मारून उठवायला लागले. कीर्तनभर मी हे पाहिलं म्हणे, मग मला वाटायला लागलं कशाला मी हे सगळं सांगितलं बाबा, उग निमान त्यानं झोपू दिलं असतं की निमान वाद तरी झाले नसते कीर्तनात. कीर्तन झाल्यानंतर मी त्यांना जवळ घेतलं. म्हणे काय तुम्ही चांगलं काम केलं म्हणे, त्या झोपलेल्याला सारखं उठवलं म्हणे, त्याच्यानं त्यांच्या कानावर नामचिंतन पडलं, कीर्तन ऐकायला मिळालं, चांगलं झालं म्हणे, फार उपकार केले तुम्ही त्यांच्यावर. ते म्हणाले महाराज उपकार बिपकार काही केले नाहीत. मग काय झालं? तुम्ही सारखं कोपरा मारून उठवत होतात. म्हणे का उठवत होतो माहितीये का? म्हणे त्यांना तुमचं चिंतन सुरू झालं की झोप लागायची, झोप लागून ते माझ्या अंगावर पडायचे आणि माझ्या अंगावर पडल्यामुळे माझी झोप मोडायची म्हणून त्यांना उठवत होते. कीर्तनात झोपलंय त्यांना उठवा, बिलकुल दोष नाही. म्हणजे मी याच्यात कुठल्याच वर्गात बसत नाही, कुठल्याच याच्यात मोडत नसताना तुम्ही मला का उठवलं? का उठवलं नारदा? म्हणे देवा तुम्ही वर्गात कुठल्याच मोडत नाहीत माहितीये, पण अडचण ही आहे म्हणे देवा, मला एक गोष्ट कळत नाही, त्याचं उत्तर मला मिळत नाही म्हणून मी तुम्हाला उठवलं. म्हणे काय झालं? काय कळत नाही तुम्हाला? म्हणे अहो देव मला संतांचा महिमाच कळाला नाही आजपर्यंत, एवढं सगळं कळालं पण एवढं कळालं नाही. देव हसायला लागले. म्हणे नारदा तुम्हाला कळालं नाही? तुम्हाला? म्हणे होय देवा. म्हणजे सांगा ना मला, 2 मिनिट उठा आणि तोंडावरचं पांघरून काढून सांगा. देव म्हणाले काढत नाही. तुम्हाला संतांचा महिमा पाहिजे ना? म्हणे जा या दिशेला. एका दिशेला पाठवलं, तिकडं वाळवंट लागलं, वाळवंटात सरडा दिसला, सरड्यानं नारदाचं तोंड पाहिलं, पाहिल्या सरडा मेला. नारद घाबरून परत आले, विचार करायला लागले कसं काय घडलं बाबा, हे माझं तोंड पाहिलं आणि याला ज्याचा सरड्याचा जीव गेला, म्हणे घडलं कसं? विचार करत आले, देवाला परत पायाला हात लावून उठवलं. म्हणे देवा उठा. म्हणे काय झालं नारदा? नाही कळालं संतांचा महिमा त्या दिशेला. म्हणे जा दुसऱ्या दिशेला पाठवलं, तिथं विरुद्ध अवस्था, इकडे वाळवंट होतं, इकडे जंगल लागलं, घनदाट अरण्य. त्या अरण्यामध्ये एक झाडावर एक पोपट बसलेला, त्याचा ओरडणं चालू. पोपटाचा आवाज आवडला म्हणून नारदाने सहज वर तोंड करून पोपटाकडे पाहिलं. पोपटानं नारदाकडे पाहिलं. नारदाचं तोंड पाहिलं पोपटही मेला. जिथं पांडीवर बसला होता तिथून सटकला तो सरळ नारदाच्या पायापाशी. नारद घाबरले, पळत देवाकडे आले. म्हणे देवा अहो हा काही संतांचा महिमा आहे?
म्हणे असं जर कोणी संताचं तोंड पाहून मारायला लागलं तर संताची अवस्था काय होईल? अहो महाराज लोकांचं तोंड पाहून जर जीव जायला लागले तर लोक गावात तर ठेवतील काय महाराजाला? काय म्हणे देवा काय चालू आहे? हा काय संत दर्शनाचा लाभ आहे का? संत दर्शनी लाभ, 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 पद्मनाभ दर्शनाने सांगितलं. संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडला. खरं तर एवढंच जोरात मलाही गाता आलं असतं. रवी महाराज जेवढं गातात, रामानंद महाराज जेवढं गातात तेवढ्याच ताकदीने मी गाऊ शकलो असतो. पण काय अडचण आहे, मी सकाळी 5 पासून प्रवासात आहे. 500 किलोमीटर लांब प्रवास करत आलो आणि त्याच्यामुळे माझी सगळी शक्ती गेली. हे मस्त खाऊन पिऊन चांगल्या जोरात आहेत. आमचे नियम सांभाळून आम्हाला प्रवास आणि कीर्तन करावं लागतं. हरिभक्तपरायण बापूंनी अतिशय प्रेमानं आमंत्रण दिलं आणि बापू आणि महाराज हरिभक्तपरायण तुकाराम महाराजांचा असं आहे, महाराज त्यांचा फोन आला की मला नाही म्हणवत नाही. खरं तर आता एवढ्या लांबून खरं कीर्तनाला येणं खरी सोपी गोष्ट नाही. त्यातल्या त्यात कालचं कीर्तन थोडंसं आमच्या नांदेड जिल्ह्यात जवळचं होतं. असा विचार केला 2 जवळची कीर्तन असली म्हणजे अंतर कमी होईल. पण नेमकं काल इकडं इतका पाऊस तिथं झाला, गारपीट झाली, त्याच्यामुळे तिथलं कीर्तन रद्द झालं. रद्द झाल्यामुळे घरीच राहावं लागलं. घरून सकाळी 5 पासून निघालो. आणि आमचे देगलूरकर संस्थानचे असे नियम आहेत. हे नियम फक्त जे गादीवर आहेत, जे कीर्तन करतात, तसे 3 गादी आमच्याकडे एका संस्थानामध्ये. एक आहे हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज, ते सांभाळतात.
दुसरी हरिभक्तपरायण चैतन्य महाराज ते सांभाळतात, आणि तिसरा मी. माझ्याकडे काही नियम, महाराजांकडे काही नियम, मोठ्या महाराजांकडे काही नियम, अशा तिघांकडे काही नियम आहेत. या तिघांमध्ये नियमांची जरी विभागणी असली तरी काय महाराज, सामान्यपणे आम्हाला कीर्तनाला बाहेर गेल्यानंतर कुठेही पाणी पिता येत नाही, कुठेही उतरून असं जेवण करता येत नाही. एखादा धाबा बिबा बघून तिथं जात अजिबात तिकडं जाता येत नाही. गाडीत बसलं की सरळ कीर्तन जिथे तिथं यायचं, नाहीतर मग कुठंतरी बोर हापसा पाहायचं, तिथं उतरून पाणी प्यायचं. ते सगळे नियम सांभाळून कीर्तन करणं शक्य नाही. पण आता तरी एवढं प्रेम असतं महाराज, ती प्रेमाची ऊर्जा असते. आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर या दोघांचं गायन ऐकल्यावर तर महाराज मेलेल्यात सुद्धा प्राण येतील का नाही. उत्तम गाणं. आता त्यांनी तिथं मध्ये सासा 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 सुरू केलं. मला वाटलं हे मला जा 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 म्हणतात का असंच वाटायला लागलं. 5 मिनिट कशाला आले एवढे लांब, जा 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 जा. संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला काय होतं, संताचं दर्शन झालं, पद्मनाभाची प्राप्ती होते, तो पद्मनाभ जोडला जातो. म्हणजे हा काय संत दर्शनाचा लाभ आहे काय देवा. म्हणजे जिकडं जाईल तिकडं माझा तोंड पाहून जीव जायला लागला, म्हणजे एखादा जीव मरायला लागला. म्हणजे काय करायचं आता, काय करायचं. देव म्हणाले नारदा आता तिसऱ्यांदा तुम्ही झोप मोडली बरं का, आता झोप म्हणाल तर बघा माझ्या एवढा वाईट कोण नाही. म्हणे आता तिसऱ्या दिशेला जा, तिकडं तुम्हाला निश्चित संताचा महिमा कळेल. नारद तिसऱ्या दिशेला आले. म्हणायला लागले काय आता 2 दिशेला जे घडलं ते जर इथं घडलं नाही तर नशीब आपलं बाबा. म्हणजे नारद विचार करत आले. आल्यानंतर त्यांना एक समोर नगर लागलं. त्या नगरामध्ये त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जात होता. नगर सगळं फुलानं सजवून टाकलेलं, प्रत्येक घराच्या प्रत्येक दाराला तोरणं बांधलेली, प्रत्येक घरासमोर गुढी उभी केलेली, घरातला प्रत्येक मनुष्य नवीन कपडे परिधान करून एकमेकाला गोडधोड वाटत सुटलेला. मग नारद म्हणाले भगवंतांनी पुन्हा मला गोकुळात तर पाठवलं नाही ना, कारण ज्यावेळी भगवंताचा जन्म झाला त्यावेळी गोकुळाची अवस्था ही होती. गोडिया तोरणे, करती कथा, गाती गाणी, ही अवस्था त्यावेळी मी तिथं पाहिली. म्हणे ती तिथं दिसते. म्हणे चुकून गोकुळात तर पाठवलं नाही ना. एकाला धरून विचारलं बाबा हे नगर कोणतं, त्याने नाव सांगितलं. म्हणे काय झालं एवढा का आनंद साजरा करता तुम्ही. त्याने सांगितलं बाबा घडलंच तसं. म्हणे काय घडलं. म्हणे गेल्या 25 वर्षात आमच्या राजाला मुलगा नव्हता, तो मुलगा झाला. राजाला मुलगा नव्हता, आम्ही चिंताक्रांत होतो. म्हणे आता काय व्हायचं, पुढे आम्हाला कोण राजा मिळणार, तो जर चांगला मिळाला नाही तर हा राजा खूप चांगला होता. याची पोटी जन्माला आलेला मुलगा निश्चित चांगला निघणार आमचा विश्वास होता, पण मुलगाच होत नव्हता. मग आता आम्हाला चिंता लागली, पण देवाने आमची चिंता दूर केली. म्हणे आमच्या राजाला मुलगा झाला, 25 वर्षांनी झाला. नारद म्हणाले असं बरं आहे, ठीक आहे. नारद लगेच परत वळले. ते म्हणायला लागले आजचा दिवस आपला चांगला नाही. जो कोणी नवीन जीव आपलं तोंड पाहतो त्याचा जीव जायला लागला. म्हणे आता आपण इथं गेलो समजा आपलं तोंड पाहून हा युवराज मेला तर मागं सरडा पोपट मेला, काही भीती नव्हती. म्हणे त्याच्या मागं पुढं कोणी नव्हतं. पण इथं ह्या युवराजाचे म्हणल्यावर ह्याच्या मागं राजा आहे, सैन्य आहे, सैनिक आहेत, सगळेच प्रजाजन आहेत. म्हणे इथली मंडळी या नगराच्या बाहेर आपला केस सुद्धा जाऊ द्यायचे नाहीत. म्हणे आपण इथं थांबणंच नको म्हणून नारद परत फिरले, जायला लागले. इतक्यात एका गृहस्थाने नारदाचा हात धरला. नारद म्हणाले आता का धरला बाबा हात, काय कारण आहे हात धरायचं. म्हणे नारदा म्हणे चला आमच्या युवराजांना आशीर्वाद द्या. कोण आहेत तुम्ही. म्हणे मी या राज्याचा प्रधान आहे, आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. म्हणे आज एक तर आमच्या राजाला मुलगा झाला आणि दुसरं म्हणजे आमच्या खरंच भाग्याचा उदय झाला म्हणून तुमच्यासारख्या संतांचे पाय जोडले. भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. तो म्हणाला महाराज आमच्या भाग्याचा उदय झाला म्हणून तुमच्यासारख्या संतांचे पाय जोडले, चला आमच्या युवराजांना आशीर्वाद द्या. नारद नको म्हणत होते पण हा काय ऐकायला तयार नाही. उडत उडत त्यांना आणलं, नारदाला आणून देवासमोर उभं, त्या राजासमोर उभं केलं. राजानं पाहिलं नारद आलेत. नारद आलेले पाहिला राजा उठून उभं राहिला, सिंहासनावर उठून उभं राहिला, हात जोडून नमस्कार केला. राजा त्या नारदाचं स्वागत केलं. नारदाला आणून आपल्या सिंहासनावर बसवलं. काय महाराज नारदाचं भाग्यच असं होतं, नारद जिथं जातील तिथं त्यांचं स्वागत होतं. देवाकडे जाऊ द्या स्वागत, राक्षसाकडे जाऊ द्या स्वागत, माणसांकडे येऊ द्या स्वागत. नारदाचंच असं असतं असं नाही महाराज, आपल्यापैकी काही माणसाचं असंच असतं. कुठल्याही पक्षात जाऊ द्या स्वागत आहेच आहे.
नारदाचं स्वागत झालं, नारदाचं पूजन झालं, आहेर उपचार समर्पण करणं झालं आणि मग सगळं करून झाल्यानंतर राजानं आवाज दिला म्हणे आणा युवराजांना. आणा म्हटल्या नारदाने तोंडावर हात ठेवला आणि देवासमोर धावा सुरू केला म्हणे देवा एकदा या संकटातून वाचव. मला कळालं तू काय संकटात मला ढकललंस म्हणे, 3दा येऊन तुझी झोप मोडली, तू मुद्दाम मला बदला घ्याय करता असं केलंस म्हणे, एकदा वाचव, याच्या पुढे येऊन मी तुला त्रास देणार नाही. दोन्ही हात तोंडावर ठेवून नारदाचा धावा चालू झाला. त्या राजानं पाहिलं युवराजानं आणा म्हटल्यावर नारदाने तोंडावर का हात ठेवले. प्रधानाकडे बघितलं म्हणे काय झालं म्हणे, काय चालू आहे. प्रधानजी म्हणले काही नाही, मंत्र जागर चालू आहे. मंत्र जप करणार म्हणे. युवराज आले की दोन्ही हाताने त्यांच्या डोक्यावर हात ठेवणार म्हणे, त्यांचं चालू आहे म्हणे मंत्रविद्या काय असेल ती सगळी हे करायला लागलीत ते. इकडे यांची वेगळीच मंत्रविद्या चालू, मंत्र जागर वेगळाच चालू होता. मग तो मुलगा आला, त्याला मांडीवर ठेवलं. 5 मिनिट गेले, 10 मिनिट गेले, 20 मिनिट गेले, नारद काही तोंडावरचा हात काढायला तयार नाहीत. शेवटी तो मुलगा म्हणायला लागला नारदा तोंडावरचा हात काढा, एकदा तुमचं मुखकमल पाहू द्या मुखकमळा, एकदा पाहू द्या ना, एकदा पाहू द्या. नारद म्हणाले नाही, काय होईल म्हणे पाहिलं तर तुला माहिती नाही. तो म्हणाला मला सगळं माहिती आहे. तुम्हाला असं वाटतं नारदा मी जर तुमचं तोंड पाहिलं तर मी मरेल. मी मरायला तुम्ही मला काय सरडा समजता का, पोपट काय समजता काय म्हणे, मी सरडाही नाही मी पोपटही नाही म्हणे. मग नारद म्हणाले तुला कसं कळालं रे बाबा हे सगळं. म्हणे मला सगळं माहिती. तुम्ही देवाकडे गेलात, देवाला संताचा महिमा विचारला, देवानं पहिल्या दिशेला पाठ दाखवली, दिशा तिकडे गेला तुम्ही, तिकडे तुम्हाला सरडा भेटला, त्याने तोंड पाहिलं मेला. दुसरी दिशा देवानं दाखवली, तिथं पोपट भेटला, तो मेला. तिसऱ्या दिशेला तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला वाटायला लागलं जे पहिल्या 2 दिशेला घडलं तेच इथं घडणार नाही नारदा, काळजी करू नका, अजिबात घडणार नाही म्हणे. कशावरून म्हणे तुम्हाला सांगतो, तुम्हाला असं वाटतं तुमचं तोंड पाहिल्यामुळे ते 2 जीव गेले नाहीत. तुमचं दर्शन त्यांना झालं आणि त्या योनीतून त्याच्या जीवाची सुटका झाली. हो तुम्हाला गंमत सांगतो म्हणे नारदा, तुम्हाला तुमचं त्या सरड्याला दर्शन झालं, तुम्हाला सरडा दिसला, सरड्यानं तुम्हाला पाहिलं की मान टाकली, तुमचं दर्शन झालं की त्या योनीतून त्याचा उद्धार झाला. पोपटाला तुम्ही दिसलात, त्या योनीतून त्याचा उद्धार झाला. आणि तुम्हाला गंमत सांगतो नारदा म्हणे जो सरडा होता तोच पुढे पोपट झाला आणि जो पोपट होता तोच मी आहे म्हणे. माझ्या भाग्यात 3 जन्म लिहिलेले होते, एक सरड्याच्या योनीतला, एक पोपटाच्या योनीतला आणि एक मनुष्य योनीतला. म्हणजे सरड्याच्या योनीत असताना मी देवाचा धावा करायचो, देवा अरे कधी मला योनीतून सुटका देणार आहेस, कधी या दुःखातून माझी सुटका करणार आहेस, मुक्त करणार आहेस. म्हणजे कधी मला मनुष्य जन्म मिळणार, कधी मी तुझं भजन करणार, कधी मी मुक्त होणार. देवा काहीतरी करण मला सोडव. देवानं तुम्हाला पाठवलं, पुढच्या योनीत मला यायला मिळालं. पुढच्या योनीत आल्यानंतर तिथे तोच धावा चालू केला, तेवढ्यात तुमचं दर्शन झालं. पुन्हा या योनीत आलो म्हणे. खरं तर मला कुठंतरी कुठल्या तरी दरिद्री माणसाच्या पोटी जन्म मिळणार होता, पण मागच्या योनीमध्ये असताना तुमचं दर्शन झालं आणि त्याच्यामुळे मला बघा राजाच्या पोटी जन्म मिळाला. आणि नारदा तुम्हाला सांगतो म्हणे जन्मल्यापासून मी अजून डोळे उघडले नव्हते. मला माहिती आहे 2 योनीमध्ये 2 जन्मामध्ये तुम्ही येऊन मला दर्शन दिलं, तसंच या योनीत सुद्धा तुम्ही मला दर्शन द्याल हा विश्वास होता, म्हणून आतापर्यंत डोळे उघडले नाहीत. आता डोळे उघडले आणि पहिल्यांदा तू काय कोणाचा चेहरा पाहिला असेल तर तो तुमचा पाहिला. म्हणे नारदा माझा पूर्ण विश्वास आहे, तुमचं दर्शन झालं ना इथून माझा राज्यकारभार तर चांगला चालेलच, पण पुढे चालून मला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणे हाच संताचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल हा संताचा महिमा नारदासारख्यानं कळत नाही महाराज. आपण कोण आपल्याला सुद्धा कळालं नाही, वाईट वाटून घेऊ नका. नारदालाच नाही तर हा संताचा महिमा नारदाच्या बापाला सुद्धा कळाला नाही. त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा काय वर्णन मी पामर. महाराज म्हणतात मी त्या संतांचा महिमा काय वर्णन करू, न कळे तो साचार शब्दाचा अर्थ आहे खरोखर. कोणाला कळत नाही तो. म्हणे ब्रह्मादिका ब्रह्मदेव म्हणजे कोण, नारदाचा बापच ना. नारदाच्या बापालाही तो संताचा महिमा कळला नाही, नुसतं नारदाच्या बापाला ब्रह्मदेवालाच नाही तर महाराज म्हणतात अधिक शब्दानं विष्णू आणि महेश यांना सुद्धा तो संताचा महिमा कळाला नाही. म्हणून तर भगवान विष्णूकडे ज्यावेळी नारद गेले संताचा महिमा सांगा म्हणून, त्यावेळी देवानं सांगण्याच्या भानगडीत न पडता त्यांना दिशा दाखवून दिली. का बरं, त्यांनाही तो संताचा महिमा कळत नाही. आणि म्हणून तर देवी चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देव त्या संतांच्या भक्ताच्या मागे जातो. का जातो, कारण भगवंताने आपल्याला भागवतात सांगितलं निरपेक्षम मनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पुयत्यंग्री रेवणी. मी भगवान बोलतात जे निरपेक्ष आहेत, जे मुनी आहेत, जे शांत आहेत, जे निर्वैर आहेत, जे समदर्शी आहेत अशा संतांच्या मागे मी जातो, या भक्ताच्या मागे मी जातो, नित्य जातो. अनुव्रजाम्यहम नित्यम नित्य जातो. का जातोस बाबा, सांगितलं पुयत्यंग्री रेणू भी. अंग्री रेणू म्हणजे त्यांच्या पायाला लागलेले रजकण आहेत, ते माझ्यावर पडावेत आणि पुयत्य भी मी त्याच्यानं पवित्र हो याच्याकरता मी त्यांच्या मागे जातो. संत चरण रजाचं सामर्थ्य बघा, देवावर पडले देव पवित्र होतो.
तेच संत चरण रज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवावर पडले तर वेगळा परिणाम, तोच परिणाम. आणि तेच तीर्थावर पडले तर तोच परिणाम. महाराज देवावर पडले देव पवित्र होतो, तीर्थावर पडले तीर्थ पवित्र होतात. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, नारदानी भक्तिसूत्रात सांगितलं तीर्थ नाही, तीर्थ म्हणजे पवित्र करण्याचं सामर्थ्य संत चरणरजात आहे. आपल्याला पुंडलिकरायचं चरित्र माहिती आहे. पुंडलिकरायचं चरित्र सुरुवात कुठून होते? पुंडलिकरायचे आई वडील मागं लागायचे, पुंडलिका अरे घेऊन चला आम्हाला तीर्थयात्रेला जवळ हे सकळ सिद्ध हा हे तोपर्यंत मला तीर्थयात्रेला आम्हाला घेऊन जा रोज म्हणायचे पुंडलिकरायचे आई वडील. पण पुंडलिकराय ऐकायचे नाहीत. एका दिवशी त्यांची बायको म्हणाली अहो काय हे म्हातारा म्हातारी कटकट लावतात म्हणे, चला ना एकदा नेऊन आणू त्यांना तीर्थयात्रेला. बायको म्हणाली चला. म्हणलं की पुंडलिकराय एका पायावर तयार झाले. म्हणे चल कधी जायचं, कधी जायचं. मला तर वाटतं आई वडील ओरडून ओरडून राहिले तरी ऐकायचं नाही. आणि बायकोने एकदा म्हटलं की ऐकायचं. ही जी प्रथा आहे ती पुंडलिकरायनीच घालून दिलेली आहे. कधी जायचं चला. लगेच तीर्थयात्रा सुरू झाली. आता कशी झाली आपल्या सगळ्याला माहिती आहे. होता 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 त्यांचा मुक्काम पडला कुकट स्वामीच्या आश्रमामध्ये. सकाळच्या वेळी त्यांनी पाहिलं कोणीतरी 3 मलिन स्त्रिया आल्या. आल्यानंतर त्यांनी झाडलोट केली, सडा टाकला, रांगोळी काढली आणि परत जायला लागल्या. परत जाताना मात्र त्यांना विरुद्ध अवस्थेतल्या त्या स्त्रिया पुंडलिकरायला दिसल्या. येताना ज्या मलिन होता त्या जाताना शुद्ध होऊन जायला लागल्या. त्याने तिघेला अडवलं. म्हणे काय भानगड आहे, कोण आहात आपण तिघे जणी, काय काय झालं काय. म्हणे येताना आपण अशुद्ध होता, जाताना शुद्ध होऊन जाता, काय घडलं कसं आहे. त्यांनी सांगितलं पहिली जी बाई होती ती म्हणायला लागली बाबा आम्ही कोणी तिने सामान्य स्त्रिया नाही आहोत, आम्ही तिघी म्हणजे गंगा यमुना सरस्वती 3 नद्या आहोत. म्हणे होतं काय. म्हणे आम्हाला भगवंतांनी मृत्यूलोकात पाठवलं कशासाठी. म्हणे सगळ्यांचं पाप नष्ट करण्यासाठी. भगवंताने आम्हाला सांगितलं तुम्ही जा, तुम्ही गेल्यानंतर तुमच्यात पापी येऊन आंघोळ करतील. पापी येऊन आंघोळ करायला लागले की त्यांचं पाप तुमच्या ठिकाणी राहील, तुमचं पुण्य ते घेऊन जातील. भगवंताने सांगितलं. पण आम्ही देवाला विचारलं देवा अशानं आमचं पुण्य कमी होईल, आमच्याकडे पापच जमा होईल, आमचं पाप कोण घालवेल. सांगितलं जसे पापी येतील तसे संत सज्जन येतील. संत महात्मे आले आणि त्यांनी आंघोळ केली की तुमचं पाप सगळं नष्ट होईल आणि तुम्ही पुण्यवान होऊन जाल. देवानं सांगितलं म्हणून आम्ही आलो. इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं आमच्यामध्ये नुसते पापी लोकच आंघोळ करायला लागले. संत महात्मे काही यायला तयारच नाहीत, कारण त्यांना आंघोळीची काय गरज. गंगा यमुना सरस्वती स्नानाचं कारण काय. चंद्रभागेचं स्नान कशा करता, पाप जावं याच्या करता. तीर्थे बाह्य मुळूक शाळे कर्मे अभ्यंतर उजाळे. बाह्य मळ सगळा त्याचं क्षालन व्हावं याच्या करता. पण ज्यांना बाह्य मळच नाही ते कशाला येतील. म्हणे संत महात्म्यांच्या ठिकाणी पाप औषधाला सुद्धा नाही, म्हणे ते कशाला यायला गेले. सगळे पापी यायला लागले, आंघोळ करायला लागले, पुण्यमान होऊन जायला लागले. म्हणे आमच्या ठिकाणी पाप जमा व्हायला लागला. आम्ही देवाला विचारलं देवा अहो ते आमच्याकडे येत नाहीत, आम्ही काय करायचं. देव म्हणाले तुम्ही त्यांच्याकडे जा. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. मग तीर्थाने यायला म्हणजे आमच्यासारख्या गंगा यमुना सरस्वती तिघेने आम्ही मूर्त रूप घेऊन इथे येतो. ते आमच्याकडे येत नाहीत, आम्ही त्यांच्याकडे येतो. मग देवानं सांगितलं ते आंघोळ करत नसतील एक काम करा. म्हणे त्यांचे चरण रज आहेत त्या चरण रजानं तुम्ही आंघोळ करा. पायाला लागलेली माती त्याच्यानं तुम्ही आंघोळ करा, रजस्नान करा. नसल जमत एक कण फक्त अंगावर पडू द्या, तुमचं सगळं पाप नष्ट होईल. मग तो कण शोधायचा कसा. आम्ही सोपा मार्ग स्वीकारला. आम्ही ऋषींच्या आश्रमात येतो, आल्यानंतर इथं झाडलोट करतो. झाडलोट केल्यानंतर जी धूळ उडते त्या धुळीत काही असे कण असतात. एखादा एक कण असा असतो जो ज्या कणाला कुकुट स्वामीच्या चरणाचा स्पर्श झालेला असतो, तो कण आमच्यावर पडतो आणि आमच्या ठिकाणचं सगळं पाप नष्ट होतं. हो तीर्थी कुर्वंती तीर्थाने. संत चरणाच्या देवावर पडले देव पवित्र होतो, तीर्थावर पडले तीर्थ पवित्र होतात. आणि तेच आपल्यावर पडले तर संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. म्हणजे वासनेचं बीज जळून जातं. म्हणजे काय परिणाम तोच होतो महाराज. आपण सुद्धा पवित्र होतो. वासनेचं बीज जळून जाणं म्हणजे काय, आपल्या मागे लागलेली जन्म मरण परंपरा नष्ट होणे. कारण माणसाला जन्म घ्यावा लागतो. कशामुळं. जन्म घेणे लागे वासनेच्या हरिरूप हरिरूप जन्म घेणे लागे वासनेच्या लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे जन्म. वासना 2 प्रकारची असते. योग अवशिष्ट सांगतं. वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाच मलिना तथा मलिना जन्म हेतु स्यात् शुद्धा जन्म विनाशिनी. 2 प्रकारची वासना शुद्ध आणि मलिन. याच्यापैकी मलिन वासना त्याच्यामुळे जन्म. आणि जो जो जन्माला येतो त्याला त्याला मरावंच लागतं. जातस्य दुर्मृत्यू
ध्रुवम जन्म तस्य उपदेते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेची गा. हा नियम निसर्गाचा असल्यामुळं भगवंत जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं, जो मरतो त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. महाराज ही जे जन्म म्हणून परंपरा आहे ती जर टाळायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? संत चरणरज लागता सहज. सहज जरी संत चरणरज लागले, सहज शब्दाचे अनेक अर्थ आहेत, त्यापैकी एक मला भावलेला अर्थ असा आहे महाराज. सहज म्हणजे कसं? समजा आपण आपल्या घराच्या दाराच्या बाहेर बसलेलो आहोत किंवा घरात बसलेलो आहोत, जोराचा वारा सुटला आणि त्या वारामध्ये धूळ आहे, मातीचे कण आहेत, आणि त्या मातीच्या कणामध्ये एखादा कण असा आहे जो संतांच्या चरणाला लागून आलेला आहे, उडत उडत आपल्यापर्यंत आला आणि आपल्या अंगावर येऊन पडला. आणि पडल्यावर जरी आपली अशी इच्छा नसेल की एखादा संत चरणरज आपल्यावर पडावा आणि आपल्या ठिकाणचं पाप नष्ट व्हावं, अशी इच्छा जरी नसली तरी तो काय करतो? तो त्याचं काम तेच करतो, तोच परिणाम करतो. काय करतो? वासनेचे बीज जोडणी जाय. ज्यावेळी समजा आपण बसल्या बसल्या धूळ अंगावर पडली आणि धूळ अंगावर पडल्यानंतर आपल्या अंतकरणातली वासना क्षणाकरता जरी क्षणभराकरता जरी नष्ट झाल्यासारखी वाटली तरी समजावं त्या धुळीमध्ये संतांच्या चरणाला लागलेला एखादा तरी कण असला पाहिजे. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जातं महाराज. देवावर पडले देव पवित्र होतो, तीर्थावर पडले तीर्थ पवित्र होतं, तुमच्या माझ्यावर पडले तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव उद्धरून जातो, पवित्र होतो. हा केवळ संत चरण रजाचा महिमा आहे बरं का. संताच्या पायाला लागलेल्या मातीच्या एका कणाचा हा रजा आहे, हा महिमा आहे. मला सांगायचं आहे बाबांनो, संताचा महिमा केवढा असेल? ज्यांच्या पायाला लागलेल्या एका मातीच्या कणानं देव उद्धरून जातो, तीर्थ उद्धरून जातात, जीव उद्धरून जातो, तेच त्या संतांचा महिमा केवढा असेल तो महिमा आपल्याला कळण्यात. संत चरण रजाचा महिमा कळत नाही, संताचा महिमा कधी कळायचा महाराज? आपल्याला कळणार नाही. आपण फक्त काय करायचं? संताच्या पायावर डोकं टेकवायचं, ते आपल्याला सांगतील त्याच वेळी आपल्याला संताचा महिमा कसा कळेल. आणि म्हणून महाराज तो संताचा महिमा आपल्याला कळावा म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे
आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. महाराज म्हणायला लागले संतांना जर आलिंगन जरी आपल्याकडून दिलं गेलं घडलं तरी काय फळ मिळतं म्हणे. मोक्ष सायुज्यता जोडे सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. मोक्षाचे 5 प्रकार आहेत. भक्तिशास्त्र आणि आपण जर वेदांत याचे प्रकार पाहिले तर एकत्रित केले तर 5 प्रकार होतात. कोणते कोणते? सलोकता, समीपता, सार्ष्टी, स्वरूपता आणि सायुज्यता 5 प्रकार आहेत. सलोकता म्हणजे देवाच्या लोकात जाऊन राहायला मिळणं. समीपता म्हणजे देवाच्या लोकात जाऊन देवाच्या जवळ जाऊन राहायला मिळणं. सार्ष्टी म्हणजे देवाच्या लोकात जाऊन देवाच्या जवळ जाऊन देवाचं सगळं ऐश्वर मिळणं. आणि स्वरूपता म्हणजे देवाच्या लोकात जाऊन देवाच्या जवळ राहायला मिळून देवाचं सगळं ऐश्वर प्राप्त होऊन देवाचं बाह्य रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे भगवत स्वरूपता प्राप्त होणं. महाराज म्हणतात या संतांना दिलेल्या आलिंगनानं कोणतं फल मिळतं म्हणजे सगळ्यात शेवटचा मोक्ष मिळतो. मोक्ष सायुज्यता जोडे सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. कशानं म्हणजे संतांना आलिंगन दिल्यानं. पण काही साधक मंडळी म्हणायला लागली महाराज अहो तुम्ही जगाला सांगताना म्हणता तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार. ज्या व्यापारामध्ये लाभ होतो तो व्यापार करा. पण सांगताना मात्र काय ज्याच्यात नुकसान आहे तो व्यापार सांगता. म्हणजे काय झालं बाबा तुम्ही आम्हाला सांगता संतांना आलिंगन द्या त्याच्यानं तुम्हाला सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. पण ज्ञानोबराय सांगतात बाबांनो देवाच्या दारात एक क्षणभर तुम्ही उभा राहा तुम्हाला 4 मुक्ती मिळतात. देवाची द्वारी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. महाराज तू म्हणायला लागला महाराज मग कुणाचं ऐकायचं तुमचं ऐकायचं की ज्ञानोबरायचं. महाराज म्हणाले दोघांचं ऐका दोघांचं ऐका. पण काय म्हणे तुम्हाला असं वाटतं का की हे 4 मुक्ती वेगळ्या आणि हे सायुज्यता वेगळी वाटत असेल तर ऐका. म्हणजे तुम्हाला वाटतं मी घाट्याचा व्यवहार तुम्हाला सांगतो घाट्याचा नाहीये नुकसानीचा व्यवहार नाही. तुम्ही म्हणतात देवाच्या दारात उभारल्यानंतर 4 मुक्ती मिळतात 4 मोक्ष मिळतात आणि संतांना आलिंगन दिल्यानं एकच मिळतो. मग एक घ्यायचं का 4 घ्यायचं? तुमच्या मनात असा प्रश्न आला तर तुम्हाला गंमत सांगतो. म्हणजे तुम्ही देवाच्या दारात क्षणभर जरी उभारल्यानंतर तुम्हाला 4 मुक्ती मिळतील. पण कोणत्या म्हणे या अलीकडच्या सलोकता समीपता सार्ष्टी स्वरूपता या 4 मुक्ती मिळतील म्हणे. पण सायुज्यता मिळणार नाही. पण तुम्ही संतांना आलिंगन दिलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. त्या मोक्षात आणि या अलीकडच्या 4 मोक्षात काय फरक म्हणजे अलीकडचे 4 मोक्ष मिळाले तर कदाचित परत येणं घडतं. जसं स्वर्गातला परत येतो की नाही. पुण्याची पावटी सरे सेवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जसा इंद्र पुण्य संपल्यानंतर खाली येतो तसा एखादा सलोकता समीपता स्वरूपता सार्ष्टी मोक्ष मिळालेला खाली येतो. का बरं? छांदोग्य बोलतं तद्यते कर्मच्युतो लोकाक्षीयते एवमेवा मूत्र पुण्यच्युतो लोकाक्षीयते. छांदोग्य उपनिषद बोलतं बाबानो तो तसा खाली येऊ शकतो. पण ज्याला सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो तो परत येत नाही. नस पुनरावर्तते परत तो जन्माला येत नाही. महाराज म्हणतात परत न जन्माला आणलेला मोक्ष मिळतो कशानं म्हणे केवळ संतानं दिलेल्या आलिंगनानं. विठोबा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायची. साधक मंडळी म्हणाली महाराज ठीक आहे हो तुम्ही म्हणता ते पटलं. म्हणजे संतांना आलिंगन दिल्यानं काय सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो. देवाच्या दारात उभं राहण्याला अलीकडच्या मुक्ती मिळतात. म्हणजे चांगला युक्तिवाद तुम्ही मांडला पटला आम्हाला. पण आम्हाला सांगा म्हणजे कोणत्या जीवाला मोक्ष पाहिजे. जगातला एक तरी जीव आम्हाला दाखवून द्या ज्याला मोक्ष पाहिजे. आपण जीवाचे प्रकार केले अनेक होतात. पामर विषय जिज्ञासू मुमुक्षु मुक्त. कुठला आता मुक्ताला जीवात धरायचं का नाही हा वेगळा प्रश्न. म्हणजे चौघांचा विचार करा. कुणाला मोक्ष पाहिजे? पामराला पाहिजे नाही. पामर कोणाला म्हणतात? ज्याला इह लोकातले भोग पाहिजेत त्याला. विषयला पाहिजे. विषय कोणाला म्हणतात? ज्याला परलोकातले भोग पाहिजेत त्याला. जिज्ञासू कोणाला म्हणतात? ज्याच्या अंतःकरणात जिज्ञासा असते जाणण्याची इच्छा असते. ज्ञातुम इच्छा जिज्ञासू म्हणजे ज्याला जाणण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणात असते त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि मुमुक्षू कोणाला म्हणतात? मोक्षाची इच्छा असणारा मुमुक्षू. म्हणजे या चौघांपैकी कोणाला देव मोक्ष पाहिजे सांगा. कोणाला पाहिजे म्हणजे कोणाला पाहिजे कोणालाही नको. कोणालाही नको म्हणजे कसं काय म्हणता तुम्ही? अहो मोक्षाचं स्वरूप बरं आपण विचार केला. तुम्ही म्हणाल महाराज चौथा तुम्ही मुमुक्ष नावाचा वर्ग सांगितला त्या मुमुक्षला तरी मोक्ष पाहिजे की नाही. तो ते साधक म्हणाले महाराज आम्हाला एक म्हणायचंय. तुम्ही उपदेश करता किती जणाला सांगता किती जणाला आलिंगन घडे सगळ्या जगाला.
आणि मोक्ष पाहिजे किती जणाला? एक दोघाला. म्हणजे काय उपयोग आहे तुमच्या सांगण्याचा? म्हणून मुमुक्षुला जरी मोक्ष पाहिजे असला तरी मुमुक्षी किती असणार आहे? एखाद दोन. म्हणजे एखाद दोघांकरता तुम्ही जगाला सगळ्याला सांगत सुटणार का? ते एखाद दोघालाच सांगा ना. महाराज म्हणाले असं नाही बाबा, जगातला प्रत्येक जण हा मला मुमुक्ष वाटतो. कशावरून? कारण प्रत्येकाला मोक्ष पाहिजे. मोक्षाची व्याख्या वेदांताने काय केली? कारणासह जगन निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती. म्हणजे कुणाला कारणासह जग जावं वाटतं, कुणाला ब्रह्मानंदाची प्राप्ती व्हावी वाटते, कुणाला वाटतं आपलं घर जावं. कारणासह जगन निवृत्ती म्हणजे व्हावी म्हणजे आपल्या ठिकाणचं सगळं जावं, आपलं घर जावं, आपली संपत्ती नष्ट व्हावी, आपले आई वडील आपले नातेवाईक सगळे नष्ट व्हावेत, आपल्या जवळचा पैसा सगळा जावा, आपल्या जवळचं ऐश्वर सगळं जावं, जमीन जुमला सगळं जावा. कुणाला वाटतं महाराज? कुणालाही वाटत नाही आपल्या जवळचं सगळं जावं. उलट सगळ्यांची इच्छा काय असते? वाढावे संतान, गृही भावे, धनधान्य. सगळ्याला उलट ते वाढावं वाटतं, जास्तीत जास्त व्हावं वाटतं. तुम्ही ते नष्ट व्हायला कुणालाही नको वाटतं. कारणासह जगन निवृत्ती कुणालाही नको. बरं, ब्रह्मानंदाची प्राप्ती कोणाला पाहिजे? अहो, ज्याच्या कोणाला अनुभवच नाही त्याच्या प्राप्तीचा कोण विचार करेल महाराज? ब्रह्मानंद कसा असतो कुणाला माहिती आहे? माहिती नाही. कोण त्याच्या मागे लागेल? मोक्षाचे दोन्ही अंश सिद्ध होत नाहीत आणि दोन्ही अंशाची अपेक्षा जीवाला नसल्यामुळे तुमचा मोक्ष कोणत्याही जीवाला नको. महाराज म्हणाले नाही, तुम्ही अवघडात घुसायला लागलात, सोप्यात या, सोप्यात या. मोक्षाचं तुम्ही अवघड सांगितलं, अवघड अंश दोन सांगितले, मी सोपे सांगतो. मोक्ष म्हणजे कारणासह जगन निवृत्ती मान्य, पण सोपा अर्थ कारणासह जगन निवृत्ती म्हणजे दुःख निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती. म्हणजे मग सांगा, कुणाला दुःख निवृत्ती नको, कुणाला सुखाची प्राप्ती नको? म्हणजे प्रत्येक जीवाला दुःख जावंच वाटतं की नाही? कोणत्या जीवाला दुःख व्हावं वाटतं? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे, मज दुःख भोग व्हावा हे नाबडे कोणाच्या जीवाना. आत्माराजांनी सांगितलं कोणालाही मला दुःख व्हावं असं वाटत नाही. आणि बरं, कोणाला सुख मिळू नये वाटतं? प्रत्येकाला मला सुख मिळावं वाटतं. म्हणून महाराज म्हणायला लागले प्रत्येक जीवाला मोक्ष पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो, मोक्ष हवा असेल तर संतांना आलिंगन द्या. त्यांना आलिंगन चुकून जरी घडलं तरी मोक्ष मिळतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा. बरं, मग आलिंगन द्यायचं कसं? आलिंगन शब्दाचा अर्थ आहे कवटाळणं. कवटाळणं आपल्याला एका पद्धतीनं माहिती आहे, आपण फक्त शरीरानं कवटाळतो, मिठी मारतो. पण हे कवटाळणं, मिठी मारणं जसं शरीरानं देता येतं तसं मनानं आणि वाचनही देता येतं. संतांना तीनही प्रकारानं आपण कवटाळलं, आलिंगन दिलं तर फळ काय मिळतं? तेच मिळतं महाराज. तुम्ही कायनं आलिंगन द्या, तेच फल मिळतं का नाही? आलिंगने संताची मस्त हे पाया, मस्त कहे संताची दिव्य झाली माझी काया. काया दिव्य होणं म्हणजे काय? मोक्ष सायुज्यता जोडे, हेच आहे महाराज. किंवा आपल्याला ज्ञानोबराय सांगतात, आलिंगने सुख वाटे प्रेमीची दानंदी गोटे, हर्षे ब्रह्मांड उचटे समूळ उठे मी पण. संतांना आलिंगन दिलं की सुख वाटतं आणि समूळ मी पण उठून जातं. समूळ मी पण उठून जाणं म्हणजे काय? मोक्ष सायुज्यता जोडे. कायनं आलिंगन द्या, कायनं कवटाळा, तेच फळ मोक्ष सायुज्यता जोडे. बरं, वाचन द्या. वाचन संतांना आलिंगन देणं म्हणजे काय? वाचे जे संताचं नाव आहे त्या संताच्या नावाला आलिंगन द्यायचं म्हणजे काय? सतत त्या संतांचं नामस्मरण करत राहायचं. आलिंगन देणं, कवटाळणं म्हणजे एकाच्याच विषयी सतत बोलत राहणं. आपण एकाचाच विषय जर मनुष्य बोलायला लागला तर म्हणतो की नाही, काय त्या विषयाला आलिंगन देऊनच रे, कवटाळून बसला, सोड ना तो विषय.
संतांना आलिंगन देणं, संतांच्या नामाला आलिंगन देणं, काय फळ? फळ तेच महाराज. संतांचं नामस्मरण केलं काय होतं? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आपण संतांचं नामस्मरण केलं आपण पुण्यवान होतो. मग नुसतं पुण्यवान होतं का? नाही. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. संतांचा जप केलं पाप जातं, पुण्य येतं. म्हणजे होतं काय? आपल्या ठिकाणी नुसता पुण्याचा संचय होतो, पापाचा लवलेश राहत नाही. म्हणजे आपल्या ठिकाणी जे जमा होणारं पुण्य ते शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य झाली की भगवंताची प्राप्ती. स्वर्गा पापात्मकी पापे ये जे, स्वर्गा पुण्यात्मकी पापे ये जे, पापात्मकी पापे नरका जाई जे. मग जेणे माते पावी जे ते शुद्ध पुण्य. भगवान बोलतात मला प्राप्त होण्याकरता शुद्ध पुण्य लागतं. आणि ते शुद्ध पुण्य जमा होतं कशानं? संतांच्या नामस्मरणानं. संतांचं नामस्मरण करा. म्हणजे वाचन संतांना आलिंगन द्या, फळ तेच आहे मोक्ष सायुज्यता जोडे. बरं, मनानं आलिंगन द्या. मनानं आलिंगन देणं म्हणजे संतांचं ध्यान करणं. संतांचं ध्यान केल्यानं काय फळ मिळतं? तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मची आले हाता. परब्रह्म हातात येणं म्हणजे काय? मोक्ष सायुज्यता जोडे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संतांना आलिंगन द्या. कायेनं द्या, वाचेनं द्या, मनानं द्या. आपल्याला फळ तेच मिळणार आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. मग काय झालं? ती समोरची साधक मंडळी म्हणायला लागली महाराज म्हणजे आम्ही वेगवेगळे साधक आहोत. काही ज्ञानमार्गी आहेत, काही कर्ममार्गी आहेत, काही योगमार्गी आहेत, काही भक्तिमार्गी आहेत. म्हणजे प्रत्येकाला तुम्ही संतांचा महिमा थोडंसं वेगवेगळा सांगा ना. महाराज म्हणायला लागले सांगतोय. तो ज्ञानमार्गी म्हणे होय. तुझं साध्य काय? म्हणे माझं साध्य मोक्ष. महाराज म्हणाले अरे तुझं जे साध्य आहे ते तुला अगदी सहज प्राप्त करून घ्यायचं असेल एक काम कर, संतांना आलिंगन दे. संतांना नुसतं आलिंगन दिलं की तुला मोक्ष मिळतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. तो म्हणाला ठीक आहे महाराज, माझं आणि योगमार्गी साधकाचं साध्य एक. आम्हाला कदाचित संतांना आलिंगन दिल्यानं मोक्ष मिळेल, पण हा आहे कर्ममार्गी. याचं साध्य वेगळं. याला पुण्य संचय करायचा आहे आणि पुण्य संचय करून झाल्यानंतर याला स्वर्गात जायचं. म्हणे याला याचं साध्य मिळेल का? महाराज म्हणाले निश्चित मिळेल. तो म्हणे पुण्य संचय करण्याकरता काय करतो रे बाबा तू? तो म्हणायला लागला काही नाही, सगळे यज्ञ करतो, सगळी तीर्थ मी करण्याचा प्रयत्न करतो, सगळे पर्वकाळ साधण्याचा प्रयत्न करतो आणि पुण्य संचय करण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणाले इतरत्र तुला कुठे जायची गरज नाही. म्हणजे जगात जेवढी केवढी तीर्थ आहेत तेवढं केल्याचं पुण्य एका ठिकाणी मिळवायचं असेल तर ते संतांचे पाय आहेत. हो, तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ 3.5 कोटी तीर्थ जगात आहे तसे शास्त्र वर्णन करतं. 3.5 कोटी तीर्थांचं स्नान केल्यानंतर अवगाहन केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य एकाच ह्याच्यात मिळवायचं असेल तर मी संताच्या पायाला लागा. हाच संताचा महिमा आहे. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. शेवटी भक्ती मार्गी साधक म्हणाला महाराज म्हणून मी भक्ती मार्गी मी देवाची पूजा करतो, पण मी केलेली पूजा ही देवाला प्राप्त होते का नाही माहिती नाही. मी केलेली पूजा देवाला प्राप्त व्हावी ही माझी इच्छा आहे. म्हणून मी काय करू? याला उत्तर महाराज देतात अभंगाच्या शेवट. ऐसा
सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा बोलायाची झाले बोलायाची झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली 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 बोलायची सीमा झाली बोलायची सीमा झाली बोलायची
तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. महाराज म्हणायला लागले बाबा म्हणे तू केलेली सेवा देवाला प्राप्त होई असं तुला वाटतं ना, म्हणे एक काम कर, तू देवाची सेवा करू नको, संताची कर. का बरं? म्हणे एखाद्या वेळी देवाची केलेली सेवा देवाला प्राप्त होत नाही, पण संतांची केलेली सेवा निश्चित देवाला प्राप्त होते. म्हणून महाराज म्हणायला लागले तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, तू देवाची सेवा कर. तो साधक म्हणाला महाराज अहो सेवा करायची संतांची ती देवाला प्राप्त व्हायची असं कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? महाराज म्हणाले शक्य आहे. का शक्य आहे? कारण त्यांनी भक्तिसूत्र सांगितलं म्हणे तस्मिन सज्जने भेदाभावात, तो परमात्मा आणि त्याचे जन यांच्यामध्ये भेदाचा अभाव आहे आणि म्हणून संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होत असते. तो म्हणाला महाराज बरं एक गोष्ट, अजून एक शंका अशी, काय फक्त संतांचीच केलेली सेवा देवाला प्राप्त होते का? आम्ही अनेकाची सेवा करतो, आम्ही आई वडिलाची सेवा करतो, आम्ही गुरुजनाची सेवा करतो, आम्ही वडीलधाऱ्यांची सेवा करतो, आम्ही गोमातेची सेवा करतो, आम्ही समाजाची सेवा करतो, आम्ही देशाची सेवा करतो, इतक्या सगळ्या जणांची आम्ही सेवा करतो. मग या सेवा केलेल्या सेवा काही देवाला प्राप्त होत नाहीत आणि फक्त संतांचीच केलेली सेवा देवाला प्राप्त होते का? महाराज म्हणाले असं नाही बाबा, ज्यांची कोणाची तुम्ही सेवा कराल ती सेवा देवाला प्राप्त होते. मग तू म्हणाला महाराज संतांचीच सेवा देवाला प्राप्त होते असे तुम्ही का म्हणता? का म्हणता याचं कारण महाराजांनी काय सांगितलं ते सांगतो, माझी सेवा संपवतो. महाराज म्हणायला लागले अरे इतरांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होते आणि संतांची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होते. फरक एवढाच आहे, संत सोडून इतरांची केलेली सेवा ही देवाला सामान्य रूपाने प्राप्त होते, पण संतांची केलेली सेवा ही देवाला विशेष रूपाने प्राप्त होते. म्हणून महाराज म्हणायला लागले तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. खरं तर महाराज या अभंगाचा विचार करता करता आता माझी सुद्धा बोलायची सीमा झाली, कारण माझ्या घड्याळात 11 वाजले, 9 ते 11ची आपली वेळ आहे. आता मग त्या अभंगाचा विचार आपल्या समोर ठेवला. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणी, सद्गुरू गुंडा महाराज आणि महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो. ज्ञानेश्वर